परमात्मने प्रणतः क्लेशनाशाय गोविंदाय नमो नमः. अरे रावसाहेब, तुझी पूजा आटोपली की नाही? कृष्णार्पणमस्तु. श्याम आला सुद्धा इंग्लंडहून. अरे वा, पुढे श्याम मागे कृष्ण. नमस्कार करतो. किल्ल्या. पण बाबा, इतकी घाई करायची काय गरज आहे? अरे बाबा, मी आता म्हातारा झालो. तू आता एवढी MBA ची पदवी घेऊन आलास, ती जरा कारणीला, म्हणजे मग मी आपला हरिहरी करायला मोकळा काय. नाही ते खरं आहे, पण तसा मी नवखाच नाही का? अरे सुरुवातीला सगळेच नवखे असतात, पण हे बघ, आपल्या भोवती जरा 4 विश्वासू जाणकार माणसं गोळा केली ना, तर कुठल्याही व्यवसायामध्ये यश मिळवणं अजिबात अवघड नाही. अरे पैसा काय, आज येतो उद्या जातो पुन्हा येतो, पण व्यवसायाची निष्ठा, त्याची शिस्त, त्याची नियत पाळणं, दिलेल्या शब्दाला जागणं, या महत्वाच्या गोष्टी असतात रे. ते स्वत्व असतं, स्वाभिमान असतो. एक वेळ पैसा गेला तर चालेल, पण निरंकुश स्वाभिमान कुणाकडे कधीही गहाण टाकायचा. आणखी एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेव. बेईमान व्यापारी, मूर्ख मित्र आणि बदनाम स्त्री यांच्यापासून तू जितका लांब राहशील ना, तितकं यश तुझ्या जवळ येईल. घे ना चहा घे. खूप मोलाचा सल्ला दिलात बाबा. तुमचे शब्द मी कधीच विसरणार नाही. हे माझं पेन आज आता तुझं झालं. या लेखणीनं खऱ्याचं खोटं कधीही केलेलं नाही, हा माझा स्वाभिमान मी तुला देतोय. अनेकांची घरं उभारली या लेखणीनं, पण कोणाला उद्ध्वस्त करणारी अक्षरं कधी तिच्या गळ्यातून बाहेर पडली नाहीत, लक्षात ठेव. नमस्कार करतो. चल, आणि एक लक्षात ठेव की या सगळ्या पसाऱ्यापेक्षा खूप मोठं असं कोणीतरी असतं. वा रावसाहेब, किती छान बोललास. जगण्यातलं सगळं रहस्यच सांगितलंस की लेकराला. श्याम, मला एक सांग, इतकी वर्ष विलायतेत काढलीस, पण नास्तिक बिस्तिक झाला नाहीस ना? नाही, म्हणजे तसा अगदी देवदेव करत नाही, पण ती शक्ती मी मानतो. बरं वाटलं ऐकून. हॅलो श्याम, वेलकम टू इंडिया. सुस्वागतम. या जनार्दन या. अरे आपल्या आंग्रे काकांना ओळखलंस का नाही, आपल्या इस्टेटीचे मॅनेजर. अरे हो, त्यांना कसं विसरेन. जनार्दन, आजपासून श्याम तुमचा शिष्य. माझ्यावर विश्वास ठेवा सर. श्यामला मी असा तयार करतो की भले भले चाट पडतील. आय नो, म्हणून तर त्याला तुमच्याकडे सोपवतोय मी. थँक्यू सर. चल श्याम, शुभस्ते शीघ्रम. येस ऑफकोर्स, येतो. या. येतो आत्या. ये. अगं बैस बैस लक्ष्मी बैस. अगं आपला श्याम आलाय, आपले आराम करायचे दिवस आले, जरा आराम करूया. बैस. अरे बाबा, बाकी रावसाहेब, जितक्या घाईनं त्याला कामाला लावून टाकलास ना,
तितक्याच घाईनं त्याचं लग्नाचं बघून टाक. म्हणजे हं? नातवंड खेळवण्यात आपलं दोघांचं म्हातार पण छान जाईल. नाही लक्ष्मी, तिथे जरा घोटाळा आहे. म्हणजे अगं तो लग्न करायचं नाही म्हणून बसलाय. गेल्या पत्रात लिहिलं होतं ना त्याने, अगदी स्वच्छ आजन्म ब्रह्मचर्य पाळणार आहे म्हणे. हा, तर तूच सांगितलं तर ऐकेल कदाचित. कोण, मी? रावसाहेब, बाबांच्या माघारी तुम्हा दोघांसाठी मी आयुष्यभर अविवाहित राहिले आणि आता मी त्याला सांगू तू लग्न कर म्हणून? अरे माझं कसं ऐकेल तो? कन्याकुमारीने हिमालयाला लग्नाचा सल्ला देऊ नये असा काय नियम आहे का काय? छान. म्हणजे लग्न करून लोक पस्तावतात म्हणून मी ते केलं नाही. हं, पण मी केलं नाही तरी तू कर, हं. हे असं सांगू? that's right. काय बोलतोस तू? या 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 शामराव या. ही रावसाहेबांची केबिन आता आपली, आणि हीच ती रावसाहेबांची सर्वांग सुंदर खुर्ची. आता माझी. हो. येस सर. आपण ज्यांना माल सप्लाय करतो त्या फर्मच्या फाईल्स घेऊन अकाउंटंट मानेना बोलावलंय म्हणून सांगा. येस सर. इतक्या लगेच कामाला सुरुवात करायची काही गरज नाही आहे श्याम. अरे पहिलाच दिवस आहे, थोडा वेळ बसून ऑफिसशी हवा तर खा. नाही काका, शुभ कामाला वेळ नको असं तुम्हीच म्हणालात ना. हो. अरे या माने या. बोला माने, किती अकाउंट्स आहेत आपले? एकूण 24 आहेत सर. अच्छा. या तर 23च फाईल्स आहेत. हो. नाही नाही म्हणजे ते अशा अकाउंटची फाईल नाही आहे याच्यात. नाही म्हणजे ते झुंझुनवाला अँड सनची फाईल नाही आहे त्यात सर. आय सी. हे काय दादा, तू लगेच ऑफिसमध्ये येऊन कामाला सुरुवात सुद्धा केलीस? हो का? अरे आपल्याला किरण आणि गोपाल दादाला भेटायला नाही का द्यायचं? अरे हो, विसरलोच. चल निघूया आपण. माने, सर. ती फाईल शोधून ठेवा. यस सर. काका हा. जाऊन येतो. हो ये. गोपाळ आणि किरणकडे खूप दिवसांनी जाईन मी. ओळखतील काय मला? इश्य, न ओळखायला काय झालं? तू जायचीस का त्यांच्याकडे? नाही दादा, आमच्या बाहेरच गाठी पडायच्या. बाबांना आवडत नाही ना त्यांच्या घरी गेलेलं. त्यांना समजावून सांगायला हवं होतं. कदाचित त्यांना पटलंही असतं. बाबांना पटलं असतं? हं. नावच सोड. अरे फार जिद्दी स्वभाव आहे त्यांचा. कोण आहे? ओळख कोण? श्याम. अरे वा, कमाल आहे. कसा ओळखलंस? अरे वेड्या, बालमित्र किती मोठा झाला तरी ओळखून नयन ऐतपत बदलत नाही. बघ, तुझ्यामुळे आज कमलही इथं आली. हो ना. माझी खूप इच्छा होती रे गोपाल दादा, पण जाऊ दे ग, आता आली आहेस ना, मग सगळं काही मिळालं बघ त्यात. हं, किरण कुठे दिसत नाही ती? किरण आणि राजा माझं औषध आणायला गेलेत. औषध? हो. काय होतंय तुला? हे नाही रे, असंच किरकोळ. आणि हा राजा कोण? अगं आमचा मावस भाऊ आहे. फार गमता स्वभावाचा माणूस. त्यामुळे वेळ कसा अगदी मजेत जातो. आणि शिवाय तोही आमच्यासारखाच पोरका. त्यामुळे आम्ही तिघे एकमेकांच्या सोबतीने इथे राहतो. काय रे, किरण आता खूप मोठी झाली असेल. हो ना, त्याची चिंता लागून राहिली आहे श्याम. किरणचं लग्न ही माझ्यावरची फार मोठी जबाबदारी आहे. अरे होईल रे लग्न, पण त्याच्यासाठी अंथरूण धरायची काय गरज? काय तब्येत करून घेतलीस बघ. चालायचं. सख्खे मित्र परदेशी गेले आणि आजाराने माझ्याशी सख्य केलं. नाही मित्र, तुझा आजार थोडासा वेगळा. म्हणजे मी नाही समजलो. गोपाळ, मला माहिती आहे तुझी परिस्थिती हाच तुझा आजार आहे आणि त्याच्यावर एकच औषध आहे, विटॅमिन एम, जे माझ्याकडे खूप आहे आणि तुझ्याकडे मात्र. एनिवे, त्याचा बॅलन्स केला ना की आपले दोघांचेही आजार गुल होतील. हे असलं काही करायचं नाही. का नाही करायचं? मी करणार आहे, आणि तेही विदिन नो टाइम.
अरे एवढ्याशा किरकोळ गोष्टीत संकोच आणि अहंकार कशाला? तसं नाही रे श्याम पण अय्या कुणाचा आवाज हा हा हेच आमचे मावस बंधू चिरंजीव राजाराम पंत. वेडसर आहे का? छे ग थोडासा गमत्या येतो. तिकडे की किरण आपण भलत्याच घरात शिरलोय असं नाही वाटत तुला? चल तिकडे नागी जाईल. राजा थांब. हा? अरे आपलंच घर आहे. होय? नाही सुटाबुटात माणूस पाहायला म्हटलं कोण ऑफिसर आला का काय. किरण हं? ओळखलंस का याला? न ओळखायला काय झालं? अरे गोपाळ ही चिमुरडी केवढी मोठी झाली आहे. आता तिडक धिंदा ताडमाड झाली हो मी गेलो तर एवढी एवढी होती, आता केवढी झाली आहे बघ. पण छान दिसते हा. दिसते ना. तुम्ही बसा, मी चहा आणते. तिडक धिंदा चिमुरडी तिडक धिंदा. माझं काय चुकलं काय रे? थोडस. अरे तरुण बहिणीची भावासमोर स्तुती तिकडे परदेशात ठीक आहे. अच्छा आपल्या इकडे नाही चालत ते श्यामराव. बरं बरं मला माफ कर बस. मी आपलं सांगितलं रे. बरं मी तुमची ओळख करून देतो. हा मी ओळखलं. हे तुझे जिवलग मित्र श्यामराव आणि ही त्यांची बहीण कमल. अय्या तुम्ही कसं ओळखलात? अंतरपाठानं काय? आपलं ते अंतर्ज्ञानानं. मगाशी गोपाळनं किरणला सांगितलं ना तेव्हाच मी ओळखलं. हे श्यामराव आणि त्यांची बहीण कमल. आणि श्याम हा आपला राजा. पण फक्त नावाचा बाकी सगळी बोंब आहे. वा छान. काय करता आपण? काय करत नाही ते विचारा. म्हणजे अहो मी सगळंच करतो. मी योगा शिकवतो, अच्छा. मी जुडो कराटे शिकवतो, मी प्रेस रिपोर्टर आहे, स्वतः प्रेस चालवतो. शिवाय पुण्याला असताना पत्रावळी लावायचो. इश्श अं? काहीतरी काय म्हणता? हवं असलं तर पत्रावळीला विचारा. काय? म्हणजे त्याचं काय पुण्यामध्ये जेवणावळ हा एक उद्योगच होऊन बसलाय. त्याला जोडधंदा म्हणून पत्रावळी. अच्छा आणि मग तिडाक दिनका काय बोललात ते काय? त्याचं काय नादी दिना नानी दिना चला. नादी आधी दिना. चहा घ्या. चहा दिना. हे काय 2च कप? मला नाही. हा मी घरचा आहे ना. घ्या चहा घ्या चहा घ्या. घ्या घ्या. तुम्ही राजाच्या नादाला लागू नका, नाहीतर तो असाच बडबड करत बसेल आणि तुम्हाला जन्मभर ऐकावं लागेल. काय मस्त विदूषक आहे ग. अच्छा म्हणजे ही कमल विद्यापीठातर्फे मिळालेली पदवी वाटतं. हो विदूषक. अरे हो आणखीन एक सांगायचं राहिलं. काय? मी विदूषक सुद्धा आहे. चहा प्या, चहा प्या. श्याम बोला. रावसाहेबांनी तुला माझा शिष्य बनवलेला आहेच. आता एक गुरुमंत्र ऐकून ठेव. ऐकतोय. हे बघ जग उपाशी मरत असलं तरी आपलं काहीही बिघडत नाही. आपलं सगळं लक्ष धंद्यात असायला हवं. अर्ध्या कवडीचं सुद्धा नुकसान होता कामा नये. तो आपला धर्मच नाही. अंग्रे काका तुमचं हेच तत्वज्ञान मी समजून घ्यायचा प्रयत्न करतोय. मला एक सांगा. एक्सक्यूज मी. हॅलो कोण? हा द्या. हा बोला. झुंझुनवाला सेठ. नाही नाही व्हेरी सॉरी. ते कॉन्ट्रॅक्ट मी कॅन्सल करतो. सॉरी. हां तर काका मी तुम्हाला असं विचारणार होतो की तुमच्या या धंद्याच्या जगात माणुसकी, लहान थोर, शरम, अब्रू हे सगळं विसरून जाण्यात का पैसा मोठा आहे का? हा काय विचाराचा प्रश्न झाला? अरे लक्ष्मी केव्हाही श्रेष्ठच. ती तुझ्या खिशात असेल तर तू सगळं जग विकत घेऊ शकतोस. नसेल तर दुसरं कोणी तुला विकत घेऊ शकेल. अच्छा म्हणूनच तुम्ही गेल्या वर्षी कंपनीचं 21 लाखाचं नुकसान दाखवलं. 21 लाख? कसं नुकसान? रिकाम्या गोडाऊनला आग लावून त्याच्या बातम्या पेपरात आणून तुम्ही जे प्रकरण माजवलं त्याच्याबद्दल बोलतोय मी. हा ते मी तेच. माझ्या लक्षात आलंय सगळं. बाबांना कळायच्या आत तिजोरीत पैसे जमा करा. कारण पैसा श्रेष्ठ असतो नाही का? हुशारच. तुमचं सर्टिफिकेट नकोय मला. इंग्लंडला मिळालंय ते. उद्याच्या उद्या आपल्या इकॉनॉमिस्टला बोलवून घ्या. कशा करता? ताळेबंदात न दाखवलेला फायद्याचा आकडा मला कळायला नको. काय काका आपण ज्या कामगारांच्या जीवावर एवढा नफा कमावतो त्यांचा पगार बोनस वाढायला हवा. त्यांना सुखसोयी सवलती मिळायला हव्यात. समजलं? या आता. क्रोधात् भवति सम्मोहः सम्मोहात् स्मृतिविभ्रमः स्मृतिभ्रंशात् बुद्धिनाशो बुद्धिनाशात् प्रणश्यति.
रागद्वेष वियुक्तैस्तु अहो सर, समाजवाद घरात शिरलाय आणि तुम्ही गीता कसली वाचताय? तुम्ही जरा मला कळेल अशा शब्दात बोलाल का? काय बोलणार आहे सर? आपली सगळी मिळकत आपला मुलगा भक्त दामाजी सारखी लोकांना द्यायला निघालाय. श्रीमंती गरिबीतला भेद म्हणजे त्याला नाहीसा करायचा आहे. आश्चर्य आहे. ते पुढेच आहे सर. कामगारांचे पगार दुप्पट झाले, बोनस वाढला, पेन्शनची व्यवस्था झाली. कारखान्याच्या मागच्या जागेत आपण द्राक्ष लावणार होतो, ते आता रद्द. का? तर देशाला अन्नधान्याची गरज आहे. पण इतकं सगळं होईपर्यंत तुम्ही थांबलात कसे जनार्दन? अडवायचं नाही त्याला. मी आडवा झालो असतो. रावसाहेब आपल्या एवढ्या इस्टेटीचे पावासारखे तुकडे होऊन ते गरिबांच्या थाळीत पडणार. स्वतःच्या इस्टेटीचं असं काही करता आलं तर बघा अंगरे काका, खूप पाप धुतली जातील. ऐकलं सर? माफ करा बाबा, पण स्वतःच्या अनेक भुकांपुढे इतरांना 2 वेळच्या जेवणाची भूक असते हे मला वाटतं काकांना ऐकून सुद्धा माहित नसावं. गरिबीची दुःख. हा, गरिबी कधीच संपत नसते श्याम. तिला देत राहिलो तर एक दिवशी आपल्याकडचं सगळं संपून जाईल. काका, द्यायचं ते श्रमाच्या मोबदल्यातच, पण सध्याच्या वाढत्या महागाईच्या दिवसात थोडं जास्त दिलं तर काय बिघडलं? अरे पण हे करताना रावसाहेबांचा सल्ला घ्यावा असं नाही वाटलं? तो सल्ला मी घेणार आहे. तुम्हाला माहितीये, बाबांच्या सल्ल्याशिवाय मी काहीच करत नाही. अर्थात त्यांना सुद्धा हे पटणार नसेल तर त्यांचं हे पेन मी आत्ताच परत करतो. हॅलो, कोण? किरण? हां बोल. काय? ठीक आहे, तू घाबरू नको, मी येतो आत्ताच. हो, डॉक्टरना घेऊन येतो, डोंट वरी. हा, असं काय गेला एकदम निघून न सांगता? आणि हा किरण कोण? हा किरण नाही सर, ही किरण. भाऊ आजारी आहे तिचाच फोन असणार. शिवाय बिचारी गरीब आहे, शामरावना जावंच लागणार. ही किरण म्हणजे? हा, बरोबर आहे सर तुमचा अंदाज. तीच ती. तुमचा फार जुना हाडवैरी भाऊ कसबे, त्याचीच ही मुलगी किरण. रावसाहेब, रावसाहेब, घे, उचलते वाच, म्हणजे तुझ्या मनाला समाधान लाभेल. हेच हवं होतं तुला. काय ते कसले कागदपत्र आहेत? कोर्टाचा हुकुमनामा आहे रावसाहेब. तुझ्या त्या हरामखोर आंगऱ्यानं या कागदाच्या केसानं माझा गळा कापला. माझी जमीन, माझी इस्टेट, इतकंच काय पण माझा बंगला सुद्धा आता तुझ्या नावावर झालाय. आपल्या इतक्या दिवसांच्या मैत्रीचे प्रेत तुझ्या समोर आणून टाकले रावसाहेब. उचला आता, आनंदाने अग्निसंस्कार करा. अच्छा, तर तुला मैत्रीची आठवण होती काय? अरे एवढा मैत्रीला जागणारा होतास तर मग कोर्टाचे दरवाजे कशाला ठोठावलेस? माझ्याकडे नुसता शब्द टाकला असतास तर मैत्री खातर मी स्वतःचा जीव सुद्धा गहाण टाकला असता. पण नाही, त्यावेळी तुला मैत्रीची तमा वाटली नाही, कारण तुला कायद्याचा रस्ता जवळचा वाटत होता. पण कायदा भावना जाणत नाही भाऊ, कायदा जाणतो फक्त पुरावे. पुरावे? कसले पुरावे रावसाहेब? मुरलीधरची खोटी साक्षा काय पुरावा आहे? तोंड सांभाळून बोला भाऊसाहेब. आयुष्यात मी कधीही खोटेपणाच्या कुबड्या घेऊन चाललेलो नाही. असं? मग तुझ्या त्या जनार्दन आंग्र्याला विचार, त्याने या प्रकरणात काय काय केलं ते. अरे तुला त्याच्याबद्दल संशय होता तर तू माझ्याकडे यायचंस. बंदुकीची नळी त्या जनार्दनच्या मस्तकाला लावून त्याच्याकडून सत्य वदवून घेण्याची ताकद या रावसाहेबामध्ये आहे, तुला चांगलं ठाऊक होतं. ते काय नाही भाऊ, हे सगळे तुझ्या नंतर सुचलेले विचार आहेत, कोर्टामध्ये चारी मुंड्या चीज झाल्यानंतर. आता पराभव स्वीकारण्याचा मोठेपणा तरी दाखव. ठीक आहे, आज तुझी सरशी झालेली आहे. माझं सर्वस्व तू लुटलेलं आहेस. माझ्या पोराबाळांच्या तोंडचा घास तू काढलेला आहेस. एक लक्षात ठेव रावसाहेब, तुला ही संतान आहे याची आठवण ठेव. हे बघ, कोणाचीही एक कवडी सुद्धा घ्यायची मला हौस नाही, मित्राची तर नाहीच नाही. हे सगळं आत्ताच्या आत्ता या क्षणी परत करायला मी आनंदाने तयार आहे. फक्त तू एवढंच कर,
की माझ्या विरुद्ध कोर्टात जाण्यामध्ये तू चूक केलीस एवढं 4 चौघामध्ये जाहीर कर बस. हरलायस रावसाहेब, तू नक्कीच हरलायस. आयुष्यात अनेक लढवय्ये पाहिले, पण हरणाऱ्याच्या छाताडावर बसून मैत्रीची भीक मागणारा भिकारडा तुझ्यासारखा तू. रावसाहेब, मी काय करणारे ठाऊक आहे तुम्हाला. लाचारपणानं तुझी पायरी चढण्यापेक्षा मुरलीधरचं नरड दाबून मी फाशीगेटची पायरी चढणार आहे. पण तू जिंकल्याचं समाधान मी तुला मिळू देणार नाही. सुंब जळाला तरी पीळ जळत नाही. हे बघ भाऊ, मी सांगतो त्यात तुझंच भलं आहे. बेदरकारपणामध्ये स्वतःला हरवतोयस, पण तुझ्या मागे 2 अश्राप जीव आहेत याचं तरी भान ठेव. रावसाहेब, माझ्या मुलांची काळजी तुम्ही करू नका. वाघाची बछडी आहेत ती, टाचा घासून प्राण देतील, पण तुझ्यासारख्या नीच माणसाने टाकलेल्या तुकड्याला तोड नाही लावायची. निघतो मी. आठवलं सर? हा, अगदी स्वच्छ, काल घडल्यासारखा. त्याच भाऊसाहेबाची ही 2 मुलं, ही किरण आणि मुलगा गोपाळ. हम्म. राजा, यायला फार उशीर झाला. काय? बाबा, तुम्ही एवढ्या रात्री? हो, तुझ्याजवळ जरा बोलायचंय. आता नको, उद्या बोलूया. मी थकून. नाही नाही, आत्ताच. ठीक आहे. काय? भाऊ कसबेच्या मुलीशी तुझा काय संबंध आहे? मैत्री. तुला माहिती आहे भाऊ कसबेशी माझं जन्माचं वैर आहे. ठाऊक आहे मला. ते वैर तुमच्या पिढीबरोबर. नाही, आमच्या पिढीपाशी ते संपत नाही. भाऊ दारुड्या होता, जुगारी होता. माझी शेवटची विनंती लाथाडून त्यांनी शेवटी खून सुद्धा केला. आणि असल्या माणसाच्या मुलांशी माझ्या मुलाचे संबंध असलेले मला आवडणार नाही. तुम्ही तुमची मतं माझ्यावर लादताय आणि मला ते मान्य नाही. या घटकेला त्या कुटुंबाशी संबंध तोडणं फार क्रूरपणाचं होईल आणि मी ते करणार नाही. आणि आता गोपाळ या जगातून गेला असता ना, आता तर नाहीच नाही. गोपाळ गेला? हो, गरिबीने त्याचा बळी घेतला. त्याच्या अंत्यविधीहूनच मी आता परत आलोय. माने, हे घ्या. राजा, हे काय आणलंस? काय च्यवनप्राश? तुम्हाला म्हटलं नव्हतं का बरं मी? हे सकाळी, दुपारी, संध्याकाळी 1-1 चमचा चाटायचं. अच्छा अच्छा. घ्या घ्या घ्या. आज मी तुम्हाला एक नवीन आसन शिकवणार आहे, रक्तदाब आसन. हे कुठलं नवीन आसन? नवीन नाही, जुनच आसन आहे, पण त्याची रेसिपी काही कमी लोकांनाच माहिती आहे. असं. म्हणजे भारतात मला, अमेरिकेत त्याला, पण या रशियात- असण्याचा फायदा काय? फायदा हो, बराच फायदा आहे. रक्तदाबाचा त्रास अजिबात होत नाही. अरे वा. म्हणजे तुमच्यावर एखादा आघात झाला, हा. उदाहरणार्थ तुम्ही मेलात अशी बातमी तुमच्या कानावर आली. काय? म्हणजे काय? दुसरं कुणी मेलं ही बातमी तुमच्या कानावर आली तर तुमचा रक्तदाब खालीवर होत नाही. असं होय? तर लवकर शिकव मला आसन. शिकताय? खाली बसा, खाली बसा, बसा बसा खाली, बसा 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 बसा. अहो, पूजेला बसल्याने काय बसताय? मांडी घाला, मांडी घाला. उजव्या हाताने नाक धरा, नाक नाक. जोरात धरा, जोरात. श्वास आत घ्या, श्वास आत घ्या, घ्या आत, घ्या. असेच काही मिनिटं बसा, आपलं काही सेकंद बसा. माने साहेब, माझी एक आते बहीण लग्नाची आहे. अगदी नक्षत्रासारखी आहे हो. चांदण्यात उभी केली ना तर तिची सावली सुद्धा पडणार नाही. मी काय म्हणतो, तुमच्या मुलाचा आणि माझ्या आते बहिणीचा जोडा काय दिसेल तुम्हाला सांग. तुमची बहीण गटारी अमावास्येच्या रात्रीसारखी असली तरीही मी पत्करेन, पण त्यासाठी तुम्ही किंमत मोजायला तयार आहात का? किरणच्या लग्नासाठी मी स्वतःला घाण ठेवीन आणि पैसा उभा करीन. बोला, तुमच्या काय अपेक्षा आहेत? 1. मुलीला आईबाप नाहीत, त्याची किंमत 25,000 रुपये. 2. भाऊ रोगानं मेला,
तो रोग जर संसर्गजन्य असेल तर ते रिस्क आहे. त्या रिस्कचे 25,000 रुपये. 3, बाप बदनाम आहे, त्या बदनामीचे 70,000 रुपये. शिवाय लग्नाचा खर्च, मानपान, मुलीच्या अंगावर दागिने असे एकूण 1,90,000 रुपये होतात. बोला, आहे तुमची तयारी? बस एवढीच अपेक्षा आहे तुमची? आणखीन मागितलं असतं तर दिलंही असतं. मला अटी मान्य आहेत तुमच्या, पण माने माझ्या सुद्धा काही अटी आहेत. बोला. अट नंबर 1, आता तुम्ही तिच्या आई वडिलांच्या जागी तेव्हा 50,000 रुपये रोख तुम्ही घ्यायचे आणि आमच्याकडे राहायला यायचं. जोड्याने यायचं बरं का? काय? अट नंबर 2, तुम्ही रोगाचं म्हणालात ना, करेक्ट. त्याचे 25,000 रुपये आम्ही तुम्हाला देऊ, पण पुढल्या 5 वर्षात तुमच्या फॅमिलीतल्या कुठल्याही माणसाला कसलाही रोग होणार नाही याचं गॅरंटी कार्ड तुम्ही आम्हाला द्यायचं. काय बोलताय? काय कुळकुंड्या रोग झाला तर किंमत डबल. नॉनसेन्स. अट नंबर 3, पापाच्या बदनामीचे 70,000 रुपये द्यायला मी तयार आहे. आणि कधी कधी अब्रू लायकी वाचून मिळते आणि कारणा वाचून जाते. उदाहरणार्थ तुम्हीच अंटीच्या अड्ड्यावर टंपर मारायला जाता, सुंदरी नावाची बाई ठेवली आहे. हे सगळे मी उद्या पेपरमध्ये छापून आणणार आहे. कारण माहितीये, तुमच्यासारख्या बापाच्या पोराबरोबर माझ्या बहिणीनंच काय, पण जगातल्या कुठल्याही मुलीनं लग्न करू नये म्हणून. नाही श्याम, अरे आभाळाची सावली हरवली. तिथे रस्त्यावरच्या वडा पिंपळांना ती कुठून असणार? जाऊ दे. आपण बाहेरगावची स्थळं शोधली तर? आयडिया चांगली. नाही नाही, त्याची काही गरज नाही. मला लग्नच करायचं नाही. अगं वेड्यासारखं काय बोलतोस तू? चर्चा बंद. पुन्हा हा विषय अजिबात काढायचा नाही. नाही माझं लग्न झालं तरी चालेल, मी राहीन तशीच. राव सांगेल तोच निर्णय त्याला घ्यावा लागेल. उद्या जग शेण घालेल तोंडात. माझ्या कल्पनेप्रमाणे त्यानं आधीच निर्णय घेतलेला आहे सर, आणि त्यात फार धोका आहे. त्याची नजरच सांगत होती. कदाचित तुमच्या नजरेला भ्रम झाला असेल. तो आमची अब्रू अशी बाजारात वाळत टाकेल असं वाटत नाही मला. देव करो आणि तसंच हो, पण प्रेमा बिमाचं लफडं असेल तर अवघड आहे सर. मलाही तीच भीती वाटते. पण मला एक कळत नाहीये सर, परदेशात राहून आलेल्या माणसावर या गावठी सौंदर्याची भुरळ पडली कशी? होतो कधी कधी असा चमत्कार होतो. पण एक लक्षात ठेवा, त्या पोरीनं माझ्या घराचा उंबरठा कधीही ओलांडता कामा नये. काहीतरी मार्ग काढा. मार्ग सोपा आहे सर. काय? आपल्या तोला मुलाची एखादी मुलगी बघून सरळ लग्नाच्या खोड्यात अडकवा त्याला. नाही, ती जबरदस्ती होईल. हा, जबरदस्ती नाही सर, थोडीशी मनधरणी आणि थोडी दमदाटी, बस. दमदाटी? पण दुसरं काही सुचवणं शक्य नाही का? आहे ना. तुमची परवानगी असेल तर सौंदर्याची ही विषारी वेल इथून उपटून दुसरीकडे कुठेतरी नेऊन लावतो. तुमचं डोकं नेहमी वाममार्गानेच कसं जातं कोणास ठाऊक. डोक्यामध्ये बुद्धी डाव्या बाजूला असते असं म्हणतात, म्हणून तसं चालत असेल. पण मला वाटतं थोडा वेळ वाट पाहायला पाहिजे. हरकत नाही, पण वाट लागेपर्यंत थांबू नये म्हणजे झालं. वेड वय, श्रीमंती आणि सौंदर्याचं जाळ, विस्ताव जवळ आला की लोणी फार लवकर वितळतं सर. तसं झालं तर मग युद्धालाच तोंड फुटेल. मी फोडीन ते. दिवे लागण्याची वेळ झाली वाटतं. कशावरून? रंगीरंगी पाखरं जमायला लागली. बघतोय चल. समोरचं दार उघडलेलं दिसतंय. अरे हो ना, आता मुलाबाळांना घेऊन इकडे राहायची सोयच राहिलेली नाहीये. इथे सगळ्या माणसं राहतात, तशी पाठी लावायला पाहिजे. नाही तर कुणी पण यायचं. हे बघ किरण, किती दिवस तू शिरडत राहणार आहेस? माझं एक ऐकशील? बोल. तू पुन्हा इथे येऊ नकोस.
माझ्या नशिबात जे असेल ते मी भोगेन, पण तुझ्याबद्दल असं कुणी बोललेलं मला नाही आवडलं. मी इथे आलो नाही तर ही गटार तोंड बंद होतील असं वाटतंय का तुला? अगं, समाज हा बहिरी ससाण्यासारखा असतो. तावडीत सापडलेल्या पाखराला तो पाठलाग करून टोचून टोचून मारतो. त्याला खंबीरपणेच तोंड द्यावं लागतं. पण तेवढं बळ नाहीये माझ्यात. आता जगावंसच वाटत नाही, सगळं संपून टाकावंसं वाटतं. किरण, मरणाने सगळे प्रश्न सुटत नाहीत किरण. उलट लोक म्हणतील पोट आलं म्हणून जीव दिला. श्याम, मी विचार केलाय यावर. कसला? तुझ्याशी मी लग्न करणार आहे. काय? पण हे कसं शक्य? काश नाही. नाही, माझी लायकी नाही. किरण, लग्नाला केवळ लायकी लागत नाही. मॅरेज इज मेंट फॉर टू माइंड्स. लग्न ही मनाची मनाशीच जुळतात. श्याम, तू मला आधार देशील आणि वडिलांचा आधार गमावून बसशील. घराण्याची प्रतिष्ठा त्यांच्या रक्तात भिनली. सगळा समाज तुझ्या विरुद्ध जाईल आणि तू एकटा पडशील. श्याम, हे बघ, कुठचाही टोकाचा निर्णय घेताना माणूस एकटाच असतो. आणि वडिलांनी घरातून हाकलून दिले तर सहज कुठेही नोकरी मिळण्याची कुवत आहे माझी. मुख्य म्हणजे आपण लग्न करतोय, काय वाईट करत नाही. लोकांची तोंड आपोआप बंद होतील. तू काही काळजी करू नकोस. आजच मी राजाला विचारून आपल्या लग्नाची सगळी व्यवस्था करतो. आता काय विचारताय? सगळे तिडीक हिंदा झाल्यावर राजा, मी ऐकलंय सगळं. वा शामराव, पाहुणे म्हणून या घरात आलात आणि मेवणे झालात. म्हणजे राजा, तुला हे लग्न मंजूर नाही? अहो, आमच्या कातड्याचे जोडे करा आणि घाला तुमच्या पायात. अहो, मला खूप आनंद झालाय. म्हणतात ना, काखेत कळसा आणि गावाला वळसा, तसं झालंय बघा. नशीबवान आहेस, लॉटरी लागली. हे बबण्याला जाऊन सांगतो. काय किरण? श्याम, तू म्हणजे तुम्ही ए, काय करतेस? अरे बबन्या पेढा खा, पेढा. डायबिटीस झाला तर चुना भर, पण पेढा खा. काय नोकरी बिक्री लागली की काय? अरे नोकरीचं काय घेऊन बसलायस? लग्न जमलं, लग्न. अरे नोकरीचा नाही पट्टा आणि तू लग्न करायला निघालास? अरे तुला काय उपाशी मरायला सोबत पाहिजे होती? वेडा आहेस वेडा. अरे माझं लग्न कुठलं ठरतंय? किरणताईचं लग्न श्यामरावांशी ठरलं. काय सांगतोस का? हे. श्यामरावनी पान खाल्लं, किरणताईचं तोंड बघ रंगलं. ना. आणखीन 2 पेढे देते. घे 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 आणि लोकांची तोंड रंगव. नाही, हे लग्न मला पसंत नाही. का? कारण हे काय कुठल्या आयऱ्या गायऱ्याच्या मुलाचं लग्न नाहीये. माझ्या नातवंडाचा जन्म बदनामीच्या कुशीत व्हावा हे मला चालणार नाही. तुला तुझा निर्णय बदलायला पाहिजे. पण का बदलायचा निर्णय? काय चूक आहे त्यात? किरण सर्वार्थाने माझी बायको म्हणून शोभणारी मुलगी आहे. सुशिक्षित आहे, चांगल्या चालीरीतीची आहे, सुंदर आहे. आणखी काय हवंय? आणखी हवाय चांगलं कूळ. गुन्हेगाराच्या अवलादीकडे समाज फार आदराने बघतो असं वाटतं काय तो? गुन्हेगाराची औलाद म्हणे. हे बघा बाबा, कुठचाही मनुष्य स्वतःच्या हौसेने गुन्हेगार होत नसतो. तुम्ही म्हणता ना, तो समाजच त्याला गुन्हेगारीच्या रस्त्यावर अलगदपणे आणून सोडतो. मला माफ करा, पण दुसऱ्याला स्वतःच्या पायाशी झुकवण्याच्या तुमच्या शौकापायी त्या घराण्याची वाट लागली. अंगरे काकांच्या हलकटपणामुळे त्या घराचं घर पण वाऱ्यावर उडून गेलंय. निदान आता तरी त्या घराला आधार देणं माझं कर्तव्य समजतो. मूर्ख आहे श्याम. समाजाची निंदा नालस्ती जेव्हा दारावर धडका मारायला लागेल ना, तेव्हा ही कर्तव्याची पोकळ भावना पळ काढण्यासाठी खिडक्या शोधायला लागेल. तसं नाही होणार बाबा. अहो, ज्याला आयुष्यभर वाऱ्या वादळाशी लढायचंय तो तुमच्या त्या खिडक्यादारांची मातब्बरी नाही बाळगत. मी किरणला शब्द दिलाय बाबा. तुम्हाला आठवतं बाबा, तुम्हीच सांगितलं होतं, नियत पाळणं, दिलेल्या शब्दाला जागणं म्हणजे स्वत्व राखणं, स्वाभिमान सांभाळ. पैसा गेला तरी हरकत नाही, तो परत मिळवता येईल, पण स्वाभिमान गमावला तर उरलेलं जगणं हे जगणंच नाही. आणि मला तसं नाही जगायचं.
बाबा, तुम्ही दाखवलेल्या मार्गावरून चालण्यासाठी आशीर्वाद हवाय मला. छोटे मालक. काय शिवा काका? या 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 वाईस थांबा. भाकर तुकडा घेऊन येतो. पायावर पाणी घाल. थांबा थांबा. मालक मालक, अहो बघा बाहेर कोण आलाय ते. श्याम साहेब आले नव्या नवरीला घेऊन. लक्ष्मी आली दारात. लक्ष्मी. अहो कमलताई, अहो कमलताई, बघा बाहेर कोण आलाय ते. लवकर बाहेर या लवकर. आत्याबाई, अहो आत्याबाई. किरण. किरण वहिनी. कमल वंश. चल आत ये ना. कमाल, मागे फिर. का? या घरात माणसं राहतात. सापाच्या पिल्लांना इथे प्रवेश नाही. एक मेलेल्या सापाचं आणि एक माणसा घरी राहून उलटलेलं. पण बाबा, मागे फिर. मी कुणीच नाही का या घरात? स्वाभिमान दाखवावा, पण तो स्वतःच्या हिमतीवर. या घरात कोणालाही घेण्याचा तुला हक्क नाही. आशीर्वाद मागायला आलोय मामांजी. वडील माणसांच्या पाया पडण्याचा हक्क तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. आशीर्वाद म्हणजे मान्यता. ती मी तुझ्या नवऱ्याला हा उंबरठा ओलांडताना सुद्धा दिली नव्हती. तो तुझा नवरा असेल, माझा कोणीही नाही. मला मामंजी म्हणण्याचा उर्मटपणा करू नको. पण मला माझा अपराध तरी सांगा. अपराध? तुझा बदमाश बाप आणि बदनाम घराणं यांची चर्चा करायला मला वेळ नाही. पोटच्या पोरावर हुकमत गाजवता येत नाही म्हणून माझा बाप आणि घराणं काढ. चुप. सवलतीवर जगणाराने तोंड फार चालवू नये. आणि दोघंही ताबडतोब चालते वा. अन्न करीत मेलात म्हणून माझे डोळे काही वाहून आंधळे होणार नाहीयेत. उंबरा ओलांडला तेव्हाच संबंध संपला. आणि माझं नातं बाहेर सांगू नका. काय आशीर्वाद मागायची खूप हौस होती ना? झालं समाधान? चला. थांबा मुलानो. रावसाहेब, अरे प्रत्यक्ष पोटचा पोरगा तुझा, त्याला कुत्र्यासारखं वागवलंस आणि आता घरच्या लक्ष्मीचा अपमान करून तिला घराबाहेर हाकलतोस. कुठं फेडशील ही पाप? माझी पाप पुण्य माझ्या बरोबरच तिरडीवरून बाहेर पडतील, त्याची काळजी तू करू नकोस. आत हो. होणार नाही आणि बाहेरही जाणार नाही. मी कुणी उपरी नाही रावसाहेब. नीट बघून ठेव. हा दागिन्याचा डब्बा मी माझ्या सोनबाईला देणार आहे. दागिने माझ्या वाटणीचे आहेत, तुझ्या कमाईचे नाहीत. सगळे साप पोचले या घराने. ठीक आहे, देऊन टाकतो आपले दागिने. पण यापुढे तुला या घरातून एक गुंजाभर सोनं मिळणार नाही, लक्षात ठेव. रावसाहेब, टिकली लावून घे त्या गुंजाभर सोन्याची आणि मिरव गावभर. शिवा, जी. आतून दही सागर घेऊन ये जा पटकन. वय आता आणतो. पिंडावरचे कावळे आहेत सगळे. चला चालते वाईट. कुणीही जाणार नाही इथून.
चिरंजीव व्हा, सुखात नांदा. लग्नाचा आहेर म्हणून हा दागिन्याचा डबा तुम्हाला घ्यायलाच हवा. आता रागवू नकोस. तू आशीर्वाद दिलास यातच सगळं आलं. हे दागिने नको, खरंच नको. तशी वेळ आलीच ना तर आशीर्वादासारखीच पाठीशी उभी राहा बस. असं करू नको श्याम. आत्या, बाबांचंही एका अर्थाने बरोबर आहे. स्वाभिमान स्वतःच्या हिमतीवर दाखवावा. तो दाखवायला तू मला मदत कर. अरे त्याच्या स्वाभिमानाच्या गप्पा तू मला सांगू नकोस. बायकोचा गळा मुलाकडून दाबणाऱ्या जमदग्नी ऋषीचं गोत्र याचं. सगळ्या घरात जाऊ दे ग आत्या, येतो आम्ही, उशीर होतोय. अरे दहीसाखर तरी घेऊन जा शिवा. आण. घे सुनबाई, घे. किरण, हे शिवा काका. नमस्कार करूया त्यांना. शिवा काका, आशीर्वाद द्या. अरे मला कशाला बाबा, मला कशाला. आनंदात राहा. घरच्या नोकराला नमस्कार करता तुम्ही छोटे मालक, हे बरं वाटत अहो नाही शिवा काका, मी तुम्हाला कधी नोकर मानलं का? तुमच्या अंगा खांद्यावर वाढलो मी, ते कसं विसरणार? अरे कशी माणसं आहात रे तुम्ही. सुखानं राहा, सुखानं. आत्या, कमल, येतो. येत जा हा अधूनमधून. येते आत्याबाई, ये. या या. नीट सांभाळ राहा. ओ रीटा, लवकर आलीस तू. अरे तुझ्याशिवाय काश्मीर मध्ये मनच लागत नाही. बरं झालं आलीस. एक आनंदाची बातमी सांगायची तुला. कसली? लग्नाची. म्हणजे काय लग्न केलंस तू? लग्न माझं नाही ग, त्या श्याम्याचं, एका भिकारणीशी. कधी कधी भिकारणी सुद्धा नशीब घेऊन येतात. नशीब तिचं नाही, नशीब आपलं. रावसाहेबांनी लग्नाच्या दिवशी सुनेला घराबाहेर काढली. पाठोपाठ पोरगाई रागाच्या भरात दौलतीवर लात मारून घराबाहेर पडला. अरे रे. अरे रे काय. आता या जनार्दनला अख्खं रान मोकळं आहे. सगळी संपत्ती अजगरासारखी शांतपणे गिळून टाकतो. मग तू आणि मी. हॅलो, हा कोण? झुंझुनवाला? हा बसाव, मी आलो. हा चिकू कशाला आलाय मध्ये? अगं येऊ दे, मीच बोलवलं होतं त्याला. तू चल, तयार हो लवकर. हे मला नाही आवडत. उगीच कोणासमोरही. अगं झुंझुनवाला सेट म्हणजे असा तसा नाही. बेअरर चेक आहे. केव्हाही वटवा आणि पैसे खिशात घाला. तुझ्या 4 आळोख्या पिळोक्यांनी त्याची वाट लागेल बघ. बाकीचं मी बघतो. ठीक आहे, तुमच्यासाठी. हा, तुमच्यासाठी नाही, आपल्यासाठी. चल लवकर, तयार हो. हं. अरे राम 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 सेठ, झुंझुनवाला सेठ, राम राम. आपलीच वाट बघत होतो. बरं मला आधी असं सांगा, आपल्यासाठी काय मागू, व्हिस्की का रम? अरे कोण आलं तिकडे? हा हा हा, रम बी घेते, विस्की बी घेते. पण तू आमच्या पैशाचा काय करते? हा, चला थोडा थोडका रक्कम नाही, 25 लाख रुपये दिला. 25 लाख. शेठ, एकदा मला श्यामची खुर्ची मिळू द्या. तुमचे 25 लाख दुप्पट व्याजानं परत करतो. पण शेठ, काम असं होतं की 25 लाख अजून हवे होते. नाही 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 नाही, आता मी तुला एक दमडी बी नाही देईल. अरे झुंझुनवालाच्या घरी काय पैशाच्या झाड असते? पैशा अगोदरच्या 25 लाखचा काय करते ते बोल. शेठ, तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवा. तुमचे सगळे पैसे मी लवकर परत करतो. मला थोडा अवधी तर द्या. अवधी बावधी काय नाही, तुझ्याला आमचा टाइम खराब करते. आम्ही जाते. अरे अरे अरे, थांबा थांबा, आधी व्याज तर घेऊन जा. तू इथे कशासाठी कडमडलायस? ज्याच्यासाठी तुम्ही मला इथून लांब ठेवलं त्याच्यासाठी. मनी, पैसे पाहिजेत. किती? 5,000 फक्त. नालायका रे, किती ड्रग्ज घेतोस? परवा 3,000 नेलेस, आज 5. तुला काय पैशाचं झाड वाटलं का?
पप्पा अहो, महागाई किती वाढली आहे. साधी शुगर 10 रुपये 40 पैसे झाली आहे. ही ब्राऊन शुगर आहे. मग दुसरं काहीतरी घ्यावं. ब्राऊन शुगरच कशाला हवी? दारू ढोस ना हवी एवढी. पप्पा पंचामृतांना हल्ली ट्रिप येत नाही. पंचामृत त्यावेळी चांगला शब्द आठवला. नालाय का अरे, तुला इतक्या लांब का नेऊन ठेवलाय मी? तू कोणाला दिसू नयेस म्हणून. तू परदेशी गेलास असं सांगतो मी सगळ्यांना. तिथून बाहेर का पडलास तू? पैसे द्या लवकर. राजेश, अरे असं का करतोयस तू? तुला काय सांगितलं होतं मी? रावसाहेबांचा जावई तू झालास की सगळी मालमत्ता आपली होणार आहे. अरे पण आपलं नाटक आत्ता कुठं सुरू होत आहे. जरा व्यवस्थित वागायला शिक. थोडी कळ काढ. मला आत्ताच कळा यायला लागल्यात. तुम्ही पैसे द्या लवकर, नाही तर मी राडा करीन. तुमच्याकडे नसेल तर रिटाकडनं मागून घ्या. हरामखोर गप्पा बाईस. हे घे. आणि हे शेवटचे. याच्या पुढे तुला सारखे पैसे मिळणार नाहीत, लक्षात ठेव. थँक्स पप्पा, पण एवढ्यानं काम भागणार नाही. बाकीचे लवकर पाठवून द्या, नाही तर तुम्ही ब्राऊन शुगरचा धंदा करताय मी पोलिसांना सांगेन. राया, तुम्ही सगळं नासवून टाकलं. आता तुम्हाला दुसरी संधी नाही. याचना करूनही काही न देण्याचा तुमचा स्वभाव आणि विश्वास गमावल्यानंतर पुन्हा संधी न देण्याचा आमचा स्वभाव. आणि तुम्ही तर विश्वासघात केलात. कृष्णाजी पंत यादव, आता तुमचं आमचं जमायचं नाही. आता तुम्ही म्हणाल की फळाची अपेक्षा न धरता कर्म करीत राहा, तर त्यावर आमचं म्हणणं असं की फळ देऊ नका, आम्ही कर्म करीत राहतो. पण तुम्ही फळ दिलत, आणि दिलत ते नासकं दिलत. आता यापुढे तुमची पूजा अर्चा बंद, सगळं बंद. या क्षणापासून तुम्ही फक्त एक निर्जीव मातीची मूर्ती झालात. कृष्णाजी पंत, तुमची रवानगी आता बाहेर. शिवा, आलो मालक. मालक बघा कशी टपोरी फुलं मिळाली ती आज. आजपासून फुलं नकोत. म्हणजे काय, पूजेला फुलं नकोत काय? आजपासून पूजा नाही. हा. त्या साहेबाची मूर्ती इथून उचल. म्हणजे तुला मराठी समजतं ना? ती मूर्ती तिथून उचल आणि माझ्या डोळ्यासमोरून लांब कुठेतरी नेऊन टाक. तुला जमलं तर मथुरा वृंदावनात नेऊन टाक. जा. पर मालक, तो देव आहे आपला. होता, आता नाही. तर कसं, देवाची पूजा केल्याबगर तोंडात पाणी सुद्धा घेतलं नाही कधी तुम्ही? हा, आता त्याला कडेवरून घेऊन जाशील ना, तेव्हा त्याला सांग ते सगळं. मालक, देवाशी कसलं वैर हे? नाही रे, कसलं वैर? त्या मातीच्या गोळ्याशी कसलं वैर करायचंय आणि त्याच्यावर विजय तरी कसला मिळवायचाय? पण माझ्या नजरेसमोर नकोय तो. आता घेऊन जा त्याला इथून. कुठेही घेऊन जा, तुझ्या घरी घेऊन जा. आपण उचल इथून उचल. अरे काय वेडेपणा चाललाय रावसाहेब? देवाशी भांडण? अरे आता कहर झाला तुझ्या अहंकाराचा. अहंकार नाही लक्ष्मी, असला तर हताशपणा आहे. आयुष्याला खिंडार पडली ना, म्हणजे येतो असा हताशपणा. एवढं तुला हताश व्हायला काय झालं? पोरानं काही व्यभिचार तर केला नाही. चांगला देवा ब्राह्मणांसमक्ष लग्न लावलंय. माझ्या संमतीशिवाय केलेलं लग्न म्हणजे व्यभिचारच. तसं असेल तर आजवरची तुझी देवाची भक्ती ही व्यभिचारीच म्हटली पाहिजे. देवानं काही दिलं तरच तू भक्ती करणार असेल तर ती भक्ती व्यभिचारी नाही. शांत हो रावसाहेब, शांत हो. आणि आल्या परिस्थितीचा मोकळ्या मनानं स्वीकार कर. कसला स्वीकार करू? ज्या वेलीला स्वतःच रक्त घालून वाढवलं ती आधारासाठी उकिरड्याच्या भिंतीवर चढली. नाही लक्ष्मी, हा वार मी सहन नाही करू शकत. उचल शिवा ती मूर्ती, उचल तिथून. अहो, संध्याकाळी जरा लवकर या ना. किती उशीर करताव घरी यायला? हो, ठीक आहे. अहो, काही कामधंदा नको का बघायला? का नुसतं आपलं घरात बसून संसार करू? तसं कोण म्हणते? पण तुम्ही घरी नसला ना की मला एकटीला घर अगदी खायला उठतं. अच्छा, मग तू एकटी राहणार नाही याची लवकरच व्यवस्था केली पाहिजे. किरण, तू लाजलीस की इतकी अय्या दिसतेस ना, घरातून बाहेरच पडावं असं वाटत नाही. मिस्टर श्यामराव इनामदार,
स्त्रियांचा अय्या शब्द तुम्ही बोलल्याबद्दल आम्ही तुम्हाला अटक करीत आहोत. पण तुमच्या बहिणीने मला आधीच अटक केली आहे, त्याचं काय? त्याचं फळ तिला लवकरच मिळणार आहे. ईश्वर, राजाभाऊ, मला वाटतं तुम्ही कुठेतरी बाहेर निघाला होता ना? नाही नाही, मी कुठेही जाणार नव्हतो. तुम्हाला नाही. पाहिजे असेल तर मी जातो सगळीकडे तिकडे ना. चहा घेणार ना? चहा घेणार तर एवढा लांबून आलोय, पण हे काय नवरदेवासारखे सजून उभे आहेत परत. आणि काय आहे, त्या पर्सनल मॅनेजरच्या इंटरव्ह्यूला जायचं, हा. जरा व्यवस्थित जायला हवं. नाही तर पिऊनचा जॉब मिळायचा. काय? बघा तुमचं नशीब, 15 दिवसात तुम्हाला इंटरव्ह्यूचा कॉल सुद्धा आला. नाहीतर आमचं नशीब का दिना दिगदी निंदा. अरे हे फॉरेन रिटर्न आहेत. हो, आणि आम्ही अजून हडपचं स्टेशन सुद्धा पाहिलं नाही. एनिवे, कॉंग्रॅच्युलेशन कॉंग्रॅच्युलेशन. इंटरव्ह्यूला मी सांगितलं तसंच हो, बोलायचं. नक्की. करेक्ट. अरे हो, मला सुद्धा जायचं आहे. सेठ धनीचंद गोटुमल. हं? हा काय प्रकार ते आहे? एक पोतं असतं, त्याचं नाव आहे. अच्छा. त्याला योगा शिकवायला जायचं आहे. अरे काय सांगतोयस काय? हो काय, दुसरं काय, योगा शिकवताना त्या पोत्याखाली चिरडलो गेलो नाही म्हणजे मिळवली. ऑल द बेस्ट बाबा, ऑल द बेस्ट. थँक्यू. ए तू असं कर, तू चहा टाक, तोपर्यंत मी डोक्यावर पाण्याचे थेंब हंडा ओततो. अहो तुम्ही त्या राजाच्या नादाला लागू नका, उशीर होतोय. तुम्हाला की नाही वेळेचं भानच राहत नाही. ते पण ते मगाशी राहिले तेवढे करू दे ना, चला हो. please. अरे शिवा काका, आणि हे काय? देव आणलाय. मोठे मालक म्हणले की ह्या घरात नकोय, घेऊन जा इथून. आता तुम्हीच याची पूजा करा. छान. आधी श्यामला बाहेर काढला, आता कृष्णाला. काय सुंदर मूर्ती आहे की नाही? शिवा काका, माझं भाग्य थोर म्हणून मला एकाच वेळी 2 देव मिळाले, आणि ते सुद्धा एकाच नावाचे. गंमत आहे की नाही? सासरी जाताना माहेरचा बाळकृष्ण बरोबर न्यायचा असतो, पण इथे तर सासरचाच कृष्ण माहेरी आलाय. तोच सांभाळून ठेव पोरी. येतो मी. थांबा ना शिवा काका, चहा घेऊन जा. नको पोरी, मालक कावत्या लुगात, उशीर झाला म्हणून. शिवा काका, एकदा कमलवंसांना बरोबर घेऊन या ना. हो, येत्याल येत्याल. मालकांचा तापलेला तवा थंड झाला म्हणजे आपसूक येते. अहो त्यासनी तरी कुठं राहते. वाईस कळ काढा, समज ठीक होईल बघा. येतो मी. या. आओ आओ मास्टरजी, आओ आओ, नमस्कार, आओ. नमस्कार. काय तकलीफ तो नाही झाला नाही, ना? घर शोधायला? घर लगेच सापडला. हा, बसा, हा, बसा, बसतो, या. बसतो. अरे सांभाळो छो, मास्टर आव्याचे. या पाणी वाणी आप. पाणीच हा. फक्त. बोला. ते गोटुमल शेटनी सांगितलं तुमच्याकडे कोणाला ते व्यायाम शिकायचा म्हणून. त्याच्या काय हा? आमची छोकरी आहे ना, हा, हा. तिच्या लग्न नाही जमते. हा. अरे इतकी सुंदर मुलगी असताना लग्न जमत नाही म्हणजे कमाल आहे. अरे हा वली हे नाही हे हा? नाही, हे ज्या लगीन तो झालाय. झाला कोणाबरोबर? आमचे बरोबर. हे आमची बायडी. बायडी? नंबर 2. दोन. पण आमच्या छोकरीच्या नाही जमते हो. हा? तिला मंगळ आहे. अरे नाही बाबा, अरे आमची छोकरी आमचे सासूच्या वळणवर गेली आहे ना. फुटबॉल मॅराडोना. या आपल्या सासूबाई काय? अरे नाही 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 नाही. मग आई असेल. अरे पाहू नाही नको बा. बाबा, हे आमची छोकरी, ह्याच्यात तो वार्ता सांगते. म्हणजे ह्याच्या लगीन जमत नाही. हिचं लग्न जमत नाही, त्याला मी काय करू? हिच्यासाठी नवरा शोधत बाजारात फिरू की काय? असले साहित्य मिळत ना आजकाल, तसं खायचे नाही, वांदे तसं ना. नाही बाबा, हा? तुम्ही हिला योगा शिकून बारीक करेल ने, हा. तो हिच्या लगन जमेल. हा? म्हणून तो तुम्हाला इथे बोलावले. ते ठीक आहे, पण नुसत्या योगा करून कोणी बारीक होत नाही. त्यासाठी समतोल आहार घ्यावा लागतो. घ्यायची तयारी आहे का? समतोल आहार म्हणजे काय माहितीये का? नाश्त्याला 2 बिस्किट आणि फक्त 1 ग्लास दूध. कळलं? मास्टरजी, तुम्ही नाश्ता घेणार का? हा प्लीज, चालेल मला. आणते. हा, 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 हा. आणि रोज लिंबू सरबत घ्यायचं, त्यात ते 3 अंश मध टाकायचं. अंश अंश इथले अंश अंश एटले हे अंश 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 ड्रॉप 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 ड्राप ड्रॉप ड्राप इथले ड्रॉप ड्रॉप एटले पण म्हटले ड्रॉप. मी नंतर सांगेन तुला. जस्ट ड्रॉप दॅट हा, आयडिया. हा. आणि एक गोष्ट लक्षात ठेव, दिवसातून 2 चपात्या खायच्या. त्याला तेल लावायचं नाही, तूप लावायचं नाही. आणि मुडाळ खायची, आणि उकडलेल्या पालेभाज्या खायच्या. आणि एक हे बघ, तुझ्या आईनी तुझं खाणं आणलं, हे 1 ग्लास दूध. आणि हे हे ते माझं कण आहे, माझं कण आहे. हे मला मला ठेव. हे मला नाही वाटत या जन्मी तिचं लग्न होईल म्हणून. मला ठेव ना थोडं, मला ठेव.
नाही जनार्दन, मुलाला नोकरी मिळाल्याचा आनंद मला नाही. हा असला हवरट आनंद अर्धशिक्षित दरिद्री माणसांना शोभून दिसतो. पण सर, श्यामनी घराबाहेर पडून स्वतःच्या पायावर उभं राहायचं हा. आपल्याला ठरवलं. पायाच्या टाचाघासत जगावं लागलं असतं ना, म्हणजे मग श्रीमंतीची किंमत कळली असती त्याला. पोटात ढवळतंय ते, उकिरड्यावर सुद्धा तो समाधानानं जगतोय. यामुळे आपलं दुःख मी समजू शकतो सर. हा, तुम्ही माझे नोकर आहात तेव्हा तुम्हाला तसं म्हणायलाच पाहिजे. पण हे दुःख नाही जनार्दन, ही माझी मिजास आहे, मिजास. कधी कधी फार एकटं वाटतं, बेचैन वाटतं, झोप येत नाही. माझी तीच अवस्था आहे सर. माझा मुलगा राजेश एवढा देखणा, उच्च शिक्षित, पण परदेशातच राहतोय. इकडे यायला तयार नाही. दुःखानं रळतो मी. पण मग या दुःखावर मी एक छोटासा उपाय करतो. हा, हरकत नसेल तर आपल्याला देऊ थोडी. सगळी दुःख विझून जातील आणि शांत झोप लागेल. एकदा धाडस केलं जनार्दन, पुन्हा करू नका. मिजासीला या असल्या काड्यानी शांती मिळत नाही. तशीच वेळ आली ना तर दाढी वाढवून हिमालयात जाईन मी. निघा तुम्ही. किरण, ए किरण, अगं फुलं नाही आणलीस, मला उशीर होतोय. हो हो, अहो किती घाई कराल. देव काही पळून जात नाहीये कुठे. ही फुलं देव नाही जाणार पळून, पण मला मात्र चांगलीच पळापळी करावी लागेल. म्हणजे ऑफिस आहे ना, ऑफिस. हे काय, फुलात चिंचा? अं? अगं कृष्णाला फुलं आवडतात, चिंचा नाही. अगं बाई, परडीतच राहिल्या वाटतं. हा, हा. म्हणजे आणखी आणल्या की काय? आज चिंचांची भाजी आहे का चटणी? ईशा, पुरुष असून एवढं कळत नाही. काय सांगतेस काय? बघा कृष्णराव, बायका आकडे लावतात ना तेव्हा अशी लॉटरी लागते. काय किरण, हं? सन लॉटरी काय? ईश, आम्ही नाही जा. हा, हा, आता जा ने. आता इकडे ये. आकडे लावण्याच्या आरोपाखाली मी तुला दोन्ही हातांनी अटक करतोय. याला म्हणतात आशेचा किरण. चल, पुढीने देवाला नमस्कार करूया. रावसाहेब, हम्म. घे घे. हे काय पेढा? हो. कसला? अरे घे तर. शिवानं चांगली बातमी आणली आहे. काय? तुला आता नातू होणार. किरणला दिवस आहेत. काय झालं रे? तुला माहिती आहे काय झालं ते? अरे नातवंडाच्या बातमीनं सुद्धा तुझ्या मनाला पाझर फुटत नाही. असलं कसलं निष्ठुर मन तुझं. लक्ष्मी, देवाची मूर्ती बुजगावणं निघाली, ती सुद्धा बाहेर सोडून दिली. इथं माणसाची गोष्ट. वाईट एवढंच वाटतंय की ऐश्वर्यामध्ये वाढायचा तो वंशाचा गोळा आज उकिरड्यावर वाढतोय. तर तेही ठीकच आहे. तू तू त्यांना उकिरड्यावर सोडलंस, पुढच्या पोराला आणि सुनेला. रावसाहेब, अरे आता तरी माझं ऐक. झालं गेलं विसरून जा. त्या दोघांना आता तरी मानानं घरी बोला. लक्ष्मी, प्रत्येक नाणं स्वीकारताना मी ते वाजवून घेत असतो. आणि प्रत्येक निर्णय सुद्धा आयुष्यामधला तसाच घेतलाय मी. आणि तो घेताना त्यातली धगधगीत शिक्षाही नाकारलेली नाही, तीही घेतली. तेव्हा आता त्यांनाही घेऊ देत. अरे हे बघ, पण आता तू एक अक्षर बोलू नकोस, आज जा. हे बघा, पुढाऱ्यांचा फोटो सापडला नाही, कारण सांगू नका. कुठल्याही टोपीवाला छापून द्या. हा. हा, आमच्या प्रेसमध्ये बसायला खुर्च्या ठेवल्यात. अहो इनामदारीन बाई. मला बाई म्हणू नका, बरं इनामदारीन ताई. त्यापेक्षा बाई परवडलं. बरं बाई, ए असले खेळ करायला मला वेळ नाहीये. उतरा भाऊ खाली. अरे स्त्री दाक्षिण्य की दाखवायचं माणसानी. काय झालं? अहो, काय झालं काय? हे काय सार्वजनिक बेंच नाहीये. उतरा खाली. नाही उतरणार. हा, मी तुम्हाला घेऊन जायला आले. त्याचं काय बाई, आम्हाला नुकतीच परमनंट नोकरी लागली. बरे दिवस आलेत. स्वतःच्या पैशानं चहा पाणी करतोय. लाडात येऊ नका. खाली उतरा प्लीज, प्लीज उतरा. नाही उतरणार. हा. मी तुम्हाला घेऊनच जाणार आहे. हा? बसा बसा, इथेच बसा. आणि आमची तंत्रवा. अरे कोण येईल बघील त्याचं काय का तुम्हाला. काय झालं? पण मी तुम्हाला घेतल्याशिवाय जाणारच नाही. हा? कारण फार महत्वाचं काम आहे माझं.
मला किरणला भेटायचं मग जाऊन भेट तिला. कारण तुम्ही मामा होणार आहात. हे बघ, तू मला मामा बनवू नकोस. बऱ्याच लोकांनी मामा बनवलंय मला. म्हणजे तू मामा होणार, म्हणजे मी मामा, म्हणजे मी मामा होणार. मामा श्री. येस राजाश्री, खरंच? अगदी तुमची शपथ. हे इतकी गोड बातमी सांगायला एवढा उशीर लावला? चल हा, चल हा, लवकर हा, चल. हा. पण एका अटीवर. आता कसल्या अटी घालतेस? मला अहो जाहो म्हणायचं नाही, फक्त एक अमल म्हणायचं. ए कमल, कमल नमन कर. कमल, कमल लवकर चल चल चल. ईशा, अहो तुम्हाला काही काळवे? सॉरी वहिनी, दादा नाही, ही त्याची लहान मूर्ती आहे आणि मी त्याची आत्या. रागावली नाहीस ना? कशाबद्दल? अगं दादाच्या ऐवजी मला बघून. ईशा, काहीतरीच काय? पण तू अचानक कशी आलीस? आली की नाही? मला वाटलं सगळ्यांसारखी तूही विसरलीस आम्हाला. अशी कशी विसरेन? अगं आधी मैत्रीण होतीस आणि मग वहिनी झालीस आणि आता तर माझ्या भाच्याची आई होणार आहेस. तुला कसं कळलं? अगं आमच्या घरचा हेर आहे ना शिवा काका. आणि हा आमचा आहेर. काय म्हण, श्यामरावांनी तुझ्याशी लग्न करून तुझी गरिबी हटवली. म्हणजे तुला गर्भ श्रीमंत केलं. चावटलं? हा, आम्ही चावट. आणि श्यामराव, गपरे, उगाच पोरकटपणा करू नको. अगं आता या घरात पोरकटपणा वाढता ठेवला पाहिजे. अगं बघत का उभी राहिलेस? तिला लवकर वेणी माळ आणि मला कामावर सोड. तुझ्या गाडीत आलोय ना, त्यामुळे तुझ्यावरच अवलंबून राहिलं पाहिजे. एवढी घाई असेल ना तर रिक्षा आणि टॅक्सीने जा. आयडिया चांगली आहे, पण काय गरिबी माझी हटलेली नाही. आम्ही कायमचेच गरीब. कॉफी घेतल्याशिवाय कुणीही जायचं नाही. नाही किरण, मला जायलाच पाहिजे. कॉफी बी काय करत बसू नकोस का? अगं मी गेलो नाही ना तर माझी कामं सगळी बोंबलतील. तू बघत काय बसलेस? मला सोड ना. थांब रे, साखर तरी घेऊन अगं साखर काय महाग झाले माहितीये ना तुला? अच्छा, तर मी तुम्हाला कामावर सोडायचं तर गाडीनं? एका अटीवर. कसली अट? आता गाडी मी चालवणार. कुणी काय चालवे ना, पण मला लवकर सोडायचं. कामावर. कामाला. हा, ही घ्या. किरण, श्यामरावांना सांग, पान खाल्ल्यावर तोंड रंगतं. चल ग कमल. परवा राखी पौर्णिमा आहे, दादाला आठवणीने पाठवून दे. हा, घ्या 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 झुंझुनवाला सेठ. रावसाहेबांची सगळी संपत्ती आता माझी होणार. चिअर्स टू माय वैभव. अरे आंग्रे, शाला तू गद्दा आहेस. का काय झालं? अरे छाटा पाणी केल्या बिगर तू चढल्यावानी बोलतेस. माझं स्वप्न खरं ठरणार शेठ, तुम्ही बघत राहा. तो श्याम या घराच्या बाहेर पडलाय. त्याच्या जागेवर आता मी राजेशला बसवतो आणि त्या रावसाहेबाची सगळी सोन्याची लंका हडप करून टाकतो. अरे शाला तू हापमेड आहेस काय? ते श्याम जिवंत आहे. ते कुठे बी गेला तरी कायदेशीर वारस असते. नुसता घर सुटून नाही चालते. म्हणजे काय म्हणायचंय काय तुम्हाला? श्याम जित्ता हाय तोवर त्याच्या राईट कुठे बी जाते नाही. पण मध्ये खपला आज कशाने? तो कोणी वारस राहते नाही. कायदाच असते ना तशा. काय आय सी. बरोबर आहे तुमचं. यासाठी श्याम मरायला हवा. कमल, थोडं दूध पिऊन घे बरं. सकाळपासून तू काही खाल्लं नाहीस. घे. श्यामदादाला राखी बांधल्याशिवाय मी काही घेणार नाही. अगं, इतकी वर्ष तो लंडनला होता म्हणून नाही. यंदा तो इथं आहे तर बाबांचा स्वभाव अडवाला. आम्हाला जशी काही मनच नाही. तरी मी सांगते ना, तो नक्की येईल. तुझ्यासाठी तरी नक्कीच येईल. काही झालं तरी तो भाऊ आहे तुझा. त्याआधी बाबांचा मुलगा आहे तो. त्यांच्यासारखाच हेकट. या घरात त्याचा अपमान झालाय ना. नाही, श्याम तसा नाही. माझी खात्री आहे तो येईल. अगं, त्याला ऑफिसमध्ये रजा मिळाली नसेल. आता तो काही मालक नाहीये हवी तेव्हा रजा घ्यायला. बोल किरण, आजच्या दिवशी मी तुला काय देऊ? सगळं मिळालंय मला. आयुष्यभर असाच पाठीशी उभा राहा म्हणजे झालं. पान खाल्लं की तोंड रंगणारच. आणखीन एक रंगारी भाऊ आला. चला आटपा लवकर. भरपूर काम आहेत ना. हं. राखी बांध. हं. आणि हो, खायचं काय ते घेऊन ये आधी. अरे काय हे बबन, इतक्या बहिणी आहेत तुला? खरं सांगू, तुझ्याशिवाय जवळची एकही बहीण नाहीये मला. हो ना, मग हे काय आहे? हे पावल्या वेळात राख्या वगैरे विकायचा धंदा आहे की काय? अहो, कसला धंदा घेऊन बसलाय श्यामराव? अरे. वर्षभर नको ते धंदे करायचे, मग असे हातावर येतात. कसले धंदे रे? अगं, वर्षभर पोरींच्यावर लाईनी मारत फिरतो आणि रक्षाबंधन दिवशी अशा हात भरून फिरतो. पानाची गाठी टाकली, पोरीनीच पानं पुसली तोंडाला त्याच्या. आता लग्न करून मोकळ्या होतील आणि दीड वर्षात ह्यालाच मामा करतील. काय मामा? राजा बेट्या, माझ्या जखमेवर 120-32 ची पिचकारी मारतोस. आता मग
तूही पान खाल्लंयस हा? तू ते काय रे काय बाबत काय ते नीट सांग. अगं त्याचं काय ऐकतेस? तो हाडाचा पानवाला दुसऱ्यांच्या आयुष्यात काट टाकून त्यांचं आयुष्य रंगवून देतो. बदमाश कुठला किरण ताई ती शामरावांची बहीण आहे ना आहे ना. हा. तिला कशाला आठवण करून देतोस? तिला माहित आहे शामरावना बहीण आहे. आता ते तिच्याकडे रक्षाबंधन करायला जाणार आहे, हो की नाही? अरे मी मगाचपासून सांगते ना, पण ऐकतच नाही येते. मामांजींच्या धक्कामुळे कमल काही इकडे येऊ शकत नाही. तुम्हीच तिकडे जा, ती वाट बघत असेल. नाही मी नाही तिकडे जाणार. हे बघ, ज्या घरात तुझा अपमान झालाय तिथे अहो पण आज तुम्हाला गेलेच पाहिजे. आज तुम्ही गेला नाही तर तिला खूप वाईट वाटेल. परवा इथे येऊन मुद्दाम सांगून गेली ती. ठीक आहे. कोण आहे? ओळख. श्याम दादा तू. मग का ग, काय दुसरं कोण येणार होतं? चल. खरं सांग. लाजली आहे, लाजली. खरं सांग कोण येणार बोला होतं श्याम दुसरं? दादा, बस कर खरं सांग, श्याम लवकर दादा. लवकर लवकर. आलास? अरे सकाळपासून पोर काय वाट बघत होती तुझी. अगं माझी वाट बघत नव्हती, तिला विचार बघ कोणाची वाट नाट्य कसा बघते. करतो. मारी ना मी तुला परत सांगून ठेवते. कमल, हे ग काय तुझं? सकाळपासून त्याच्या नावाचा नुसता जप लावला होतास आणि आता आल्यानंतर भांडायला सुरुवात अगं. केली. सोय चल जा, आतून ओवाळण्याचं तर बघ घेऊन ये. हम्म. श्याम ये बैस. हो बस. बैस. किती दिवसांनी भेटतोयस रे श्याम. हो ना. किरण कशी आहे? छान आहे. हा, तिला म्हणावं आता तब्येतीला जप. हो. मेहनतीची कामं करू नकोस. काय चाललंय काय? रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाने येऊन बसायला ही काही धर्मशाळा नाहीये. रावसाहेब, अरे सणाच्या दिवशी तरी भावंडाना. तिचा भाऊ मेला. शी, काय माणूस आहेस की पाषाण? भरल्या घरात तिन्ही सांजेच्या वेळेला कसला अभद्र बोलतोयस हे. हे बघ, माझ्या बोलण्याचा त्रास होत असेल तर माझ्या मनाच्या विरुद्ध वागत जाऊ नका. प्रत्येकानं प्रत्येक वेळी तुझ्या मनाचा विचार करायचा, पण मुलांच्या मनाचा विचार तू नाही करायचा. जाऊ दे आत्या. कमलने मला राखी बांधली नाही म्हणून आमचं भावा बहिणीचं नातं संपत नाही. पण रावसाहेबांना जर त्यामुळे समाधान मिळणार असेल तर त्यांच्या मनासारखं होऊ दे. कमल, जातो मी. श्याम, घरातून निघताना नेहमी येतो म्हणावं रे. नाही आत्या, आता पुन्हा नाही यायचं. रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाने येऊन बसायला ही काही धर्मशाळा नाहीये. रावसाहेब, अरे सणाच्या दिवशी तरी भावंडाना. तिचा भाऊ मेला. रस्त्यावरच्या कुठल्याही माणसाने येऊन बसायला ही काही धर्मशाळा नाहीये. तिचा भाऊ मेला. तिचा भाऊ मेला. तिचा भाऊ मेला.
काका, तुमच्या या धंद्याच्या जगात माणुसकी, लहान थोर, श्रम, अब्रू हे सगळं विसरणे इतका पैसा मोडाय का? हॅलो, कोण? झुंझुनवाला सेठ? हा, मी आंग्रे बोलतोय. हा, नाही, ते कॉन्ट्रॅक्ट कॅन्सल नाही आहे. मी सही करतोय. सर जनार्दन आंग्रे. हा, अरे पान कसला खातोस? पेढा का पेढा? कसला? अरे किरणताईने आपल्या दोघांना मामा केलं. म्हणजे किरणताईला मुलगा झाला. आत्याबाई, अहो आत्याबाई, काय रे शिवा? अहो आपल्या सुनबाईला मुलगा झाला. काय सांगतोस काय? मग आता पेढे वाटा पेढे. हो तर? नाही शिवा, आमचा नातू आमच्या या ऐश्वर्यामध्ये जन्माला आला असता तर हत्तीवरून पेढे वाटले असते, पण आज नाही वाटू शकत. उलट आजोबा व्हायच्या ऐवजी नुसता बापच राहिलो असतो तर बरं झालं असतं असं वाटतं मला. हरदासाची कथा मूळ पदावर. अरे दाराशी नशीब चालून आलं तर तू आंघोळीला जाणार. रावसाहेब, अरे नातू म्हातारपणची काठी असते. बाकी तुला काय समजणार म्हणा? काय शिवा? खराय आत्याबाई, अगदी सत्राने खराय बघा. आणि बातमी खरी कशावरून तुला कशी कळली? मी गेलो होतो की तिथं. अहो चौथा डोळ्यांनी पाहिलं. मला तेच पाहिजे होतं. हरामखोर, माझ्या घरात राहून त्या घरात जातोस? चल चालता हो, तिथंच जाऊन राहा कायमचा. कुणीही कुठेही जाणार नाही या घरातून. शिवा, धावत जा आणि 5 किलो केशरी पेढे घेऊन ये. बर. आजूबाजूच्या सगळ्या लोकांना वाट आणि सांग आम्हाला नातू झाला. जा. आत्ता आणतो. अभिनंदन आजोबा. नाही, आम्ही बाई आपल्याला आजोबाच म्हणणार. आलास तू? काय झालं? त्या श्याम्याचा काटा आमच्या मार्गातून नाहीसा झाला तर आता दुसरा एक अडथळा समोर आला. म्हणजे? श्याम्याच्या बायकोला मुलगा झाला. मग बरं झालं. त्या बिचाऱ्या विधवेला जगायला आधार झाला. आणि इनामदार घराण्याला वारस मिळाला. आणि राजेशला त्या इस्टेटीचा मालक बनवण्याचं माझं स्वप्न धुळीला मिळालं. पण आपलं एवढं उभव असताना रावसाहेबांची इस्टेट हवी कशाला? काय कमी आहे आपल्याला? आहे तेवढ्यावर समाधान मानतात ते भिकारी जनार्दन आंग्रे नव्हे. हं. पण इतक्या सहजासहजी मी हार मानणार नाही. राजेशला त्या संपत्तीचा मालक करीन तेव्हाच मी स्वस्त बसेन. जा, जाऊन सांग तिला मुलगा इनामदारांच्या कोळातलाय म्हणावा. सिंहाचा छावा आहे, शेळीच्या दुधावर वाढत नसतो. मुकाट्याने त्याला आमच्या घरी आणून सोड म्हणावं. पर मालक, अहो ती त्याची आई आहे. आणि आम्ही आजोबा आहोत. बाळ आमच्या हवाली झाला पाहिजे म्हणून सांग तिला. आम्हाला उगीच वाकड्या मार्गाचा अवलंब करायला लावू नकोस म्हणावं. जा. कुळ त्यांचं असलं तरी माझ्या रक्तामासावर वाढलाय तो. पोटच्या पोराला घराबाहेर काढणारं माझं कुळ नाही. ज्या घरात अपमानानं माझ्या सर्वस्वाची राख झाली त्या घरात माझ्या दीपकला नाही पाठवणार मी. अग्नी झाला म्हणून तो राख नाही जाळू शकत. जा शिवा काका, सांगा त्यांना. अशी म्हणजे दीपकला ती आमच्या स्वाधीन करायला तयार नाही. मी असा सहजासहजी हार खाणार नाही. उगीच माझ्या सहनशीलतेचा अंत पाहू नकोस म्हणावा. जा, जाऊन सांग तिला
म्हणाव दीपकच्या नसानसातून या घराण्याचं रक्त सळसळत आणि इनामदारांचं रक्त असं गटारातून वाहण्याकरता जन्म घेत नाही. माझ्या नवऱ्याचं रस्त्यावर सांडलेलं रक्तही रक्तच होतं, पाणी नव्हतं. आत्ता कुलदीपक दिसला म्हणून कुळाची मतलबी आठवण झाली काय? हे आतड्याचं प्रेम नाहीये. इस्टेट सांभाळणारा कुणीतरी जवळचा राखणदार हवाय त्यांना. त्यांना सांगा, म्हणावं पाण्यापेक्षा तूप खूप चांगलं असतं, पण म्हणून मासे त्यात रमत नाहीत. ते तीरदमडीच्या कार्टीची ही हिंमत. चाल शिवा, आत्ताच्या आत्ता निकाल लावून टाकतो. बापरे, अजून ताप आहे. 99 तरी असेल. आपण असं करूया, डॉक्टर बापटानं घेऊन या. त्या चिल्ड्रन स्पेशालिस्ट आहेत. शिवाय त्यांच्या हाताला गुण सुद्धा चांगला आहे. अरे तू घाबरू नकोस. लहान मुलांना किरकोळ करण्यानी येतो असा ताप. तू काही काळजी करू नकोस. बापटबाई 200 रुपये व्हिजिट फी घेतात. हं? अरे तू बडीशेपचे दाणे तरी बघितलेस का कधी 200? ओ वैकुंठ पान मर्चंट, मी दीपक साठी काय वाटेल ते करीन, पण डॉक्टर घेऊन येईन. कळलं? हो, उगी उगी माझे बाबा, उगी उगी. काय झालं हो बाळाला? काही नाही, किरकोळ ताप आलाय. थोरलं मालक आलात, बाहेर उभे आहेत. बाहेर? हो. आत का नाही आले? आत याला कमी पडा वाटतो. पोरी, आता त्यांना काहीही बोलू नको. नातवाच्या मायेनं त्यांना इथपर्यंत ओढून आणलंय. त्याचं तोंड पाहिलं म्हणजे समज ठीक होईल बघ. तू आधी बाहेर चल बघू. त्यांच्या पायावर डोकं ठेव आणि त्यांची माफी मागून त्यांना आत घेऊन ये. राजा, याला पाळण्यात ठेव. ओ, ओ, ना बाबा, ना, ना, ओ. चल, पाळण्यात झोपूया आपण. चल. ओ. हे असले मानभावी नमस्कार घ्यायला आम्ही इथे आलो नाही. शिवा, बाळ कुठे? बाळाला जरा ताप भरलाय मला. हा? अरे मग उचलून आण ना त्याला. आपल्या चांगल्या डॉक्टरकडे घेऊन जाऊया. हे असल्या घाणेरड्या वस्तीमध्ये धडधाकट माणसं सुद्धा आजारी पडायची. गरिबांची मुलं जशी आजारी पडतात तशी ती आपोआप बरीही होतात. तत्वज्ञान नकोय. आपण घरी येता ना? या असल्या घरात जायची आमच्या पावलांना सवय नाही. इथवर सुद्धा नाईलाजाने आलोय. शिवा, बाळाला घेऊन ये. नाही नाही, तुम्हाला त्याला तसं नेता येणार. शी, म्हणजे दीपकला हातचा ठेवून आमची इस्टेट लुटायचा विचार दिसतोय. आपल्यासारख्यांना शोभून दिसणाराच हा विचार आहे. बायकांची वाद घालायची माझी इच्छा नाही. मग मी पुरुष आहे, माझ्याशी बोला. राजा, तू कुणाशी बोलतोयस? तुझा काही संबंध नाही. तू आज जा. आय एम सॉरी. या शहाणपणाबद्दल आभार. शिवा, हे पैसे तिच्याकडे दे. तिला म्हणा जरा चांगला डॉक्टर आणा एखादा. धन्यवाद, पण माझ्या मुलाचे उपचार भिक्षेतून होणार नाहीत. हे पहा, तुला भिक्षा घालण्याची मला हौस नाही, परंतु माझ्या नातवाचं हित पाहण्याचा हक्क मात्र मला आहे. हक्क? गरीब सुनेच्या झोळीत 4 दाणे टाकून जन्मभराची पुण्याई तुम्ही विकत घेणार आहात मामनजी? हम्म. संपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीपज्योति नमस्तुते.
आजोबा आमचा बॉल द्या. आम्ही काय म्हणून घेऊ, आम्हाला लागला तो. मग तुम्ही इकडे आलात कशाला? कशाला म्हणजे? फिरायला. इकडे फिरतात वाटतं. मग डोंगरावर जा. आम्ही नाही जात, जा. मग आम्ही आमच्या राजा मामाला बोलवू, तो तुम्हाला रिक्षाव करेल. अरे बापरे. नको नको नको, घ्या बाबा, घ्या तुमचा बॉल घ्या. हुशार आहेस बाळा. काय नाव काय तुझं? दीपक. हम्म. आई आई हॅलो, जनार्दन बोलतोय. हॅलो जनार्दन, मी रावसाहेब. मला माझा नातू हवाय, दीपक. कुठल्याही मार्गाने. येस सर, दिला. प्रॉमिस. नाव काय बेटा आपलं? दीपक. कुलदीपक. कॅडबरी खाणार? नाही, आईने सांगितलंय बाहेरचं काही खायचं नाही. अच्छा, बरं आई कुठे आहे आपली? आते कोण आपण? काय काम आहे? नमस्कार मिसेस इनामदार, मी रावसाहेबांचा एक सेवक जनार्दन आंग्रे. काय काम आहे? हे काय चाललंय? काय करू बाईसाहेब, सांगायला शरम वाटली म्हणून प्रत्यक्ष कृती केली. आपल्या सासऱ्यांना दीपक हवा. असं म्हणजे तुम्ही दीपकला विकत घ्यायला आलात? नाही, मी नाही, रावसाहेब म्हणाले की सरळ किंवा विकत दिला नाही तर जबरदस्तीनं उचलून आणा. मी फक्त मूर्खासारखा तो निरोप घेऊन इकडे आलो. मग त्याला माझाही एक निरोप सांगा. म्हणावा असाच एखादा गुंड तुमच्याकडे पैसे घेऊन आला तर तुम्ही तुमच्या कमलला विकाल? बाई, मी गुंड नाही, पण तुम्ही छान बोललात. मी त्यांना रावसाहेबांना खूप समजावून सांगितलं, पण काय करणार, शेवटी आम्ही नोकर माणसं. स्वतःच्या मुलाला सांभाळता आलं नाही म्हणून आता नातवाला विकत घ्यायला आले. त्यांना म्हणावं ते पैसे तसेच जपून ठेवा, त्यांच्या स्मारकासाठी उपयोगी पडतील. करेक्ट, वा छान. पण मी काय म्हणतो, त्यांचं सोडा, निदान माझ्यासाठी तरी हे पैसे तुम्ही ठेवून घ्या. म्हणजे समजा की माझ्यातर्फे मी कुठेही ऍडजस्ट करीन ते. मिस्टर आंग्रे, उचला ते. आमच्या घरातले उंदरी सुद्धा कुरतडणार नाहीत ही चिटोरी. माझा ऐक किरण, देवानं एवढं सुंदर रूप दिलंय, कशाला असे झिजत दिवस काढते? शट अप मिस्टर आंग्रे, तुम्ही कुणाशी बोलता याचं भान ठेवा. एखाद्या विधवेशी बोलताना नजर चेहऱ्यावर नाही जमिनीवर पाहिजे. आणि हेही लक्षात ठेवा की मी तुमच्या मालकांची सून आहे. यापुढे माझ्याशी बोलताना नोकराच्या पायरीनीच बोला. अरे 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 अरे, काय गैरसमज हा. किरण, तू मला माझ्या मुलीसारखी. हो, मग पोटच्या मुलीलाही हाच रस्ता दाखवला असता. आता मुकाट्यानं निघा इथून. उचला त्या पापाच्या राशी आणि चालते वा इथून. आता तुम्ही बोललात त्यातला एक शब्द जरी इथल्या कोणी ऐकला तर तुमचे सगळे अंत्यसंस्कार या इथे गरीब वस्तीतच पार पाडले जातील, हे नीट लक्षात ठेवा. ठीक आहे, मर्जी तुझी.
आई आई का रडतेस? आई काय झालं ग? शहाणी मुलं कधी रडत नाहीत, मग तू का रडतेस? काही विचारू नका सर. साम दाम दंड भेद सगळे प्रकार वापरून झाले, पण बाई 12 गावचं पाणी प्यायलेली आहे. तुमचं दर्शन नशिबात होतं म्हणून हाती पायी सुखरूप आलो, ना तर माझ्या अंत्यदर्शनाला तुम्हाला यावं लागलं असतं. ही दीड दमडीची पोरगी कशाच्या जीवावर एवढ्या गमजा करते? ती कसल्या गमजा करते सर? बोलविता धनी वेगळाच आहे. कोण आहे तो? तो राजा. आता जीभ रेटत नाही, पण तो राजा आणि ती. अर्थात पहिल्यापासून मला त्याची लक्षणं काही ठीक दिसत नव्हती, आणि आज आसपासचे लोक काय बोलतात तेही ऐकलं. हॉरिबल. तुम्ही काय बोलताय तुमचं तुम्हाला तरी कळतंय का जनार्दन? म्हणून तर म्हटलं ना सर की जीभ रेटत नाही म्हणून. अरे एवढ्या मोठ्या संपत्तीवर जी मुलगी लाथ मारते, माझ्यासारख्या पहाडाशी टक्कर द्यायला तयार होते, ती मुलगी बाकी काही असेल, पण तुम्ही म्हणता तशी असणं शक्य नाही. हे वयच तसं असतं सर. पाऊल कुठे घसरेल काही सांगता येत नाही. शट अप. ती माझी हडवैरी असेल, पण तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवण्याचा हलकटपणा मी कधीच करणार नाही. दीपक मिळवण्यासाठी काहीतरी वेगळा उपाय शोधा. अवश्य. करेक्ट. जरा आत आत इकडे घे, आत इकडे घे. वा दीपक, आज धनुरासन अगदी उत्तम केलंस तू. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, योगासनं करताना योग्य वेळी श्वास सोडायचा, श्वास आत घ्यायचा. अरे मोठमोठे योगी बराच वेळ श्वास रोखून धरतात. म्हणजे कसं रे राजा मामा? म्हणजे असा असा. बाकीचं नंतर सांगतो. आता आपण तंगडतोड आसन शिकूया. तंगडतोड. बास झालं रे राजा. असू दे की. अरे उगाच हातपाय अडकला ना तर डॉक्टरला बोलवावं लागेल. आणि तू एवढे मोठे मोठे शब्द वापरतोयस, पण कळतात का त्याला? सगळं कळतंय मला. नाहीतर काय, गप्प बस. अरे आईच्या पोटात असताना अभिमन्यूला चक्रव्यूह समजला, आमच्या दीपकला काय योगासनं समजणार नाहीत? हा चल आपण असं करूया, शीर्षासन करूया. खाली डोकं वर पाय. हा खाली डोकं वर पाय. हा शाबास शाबास. पाय वर कर, पाय वर कर ना. अरे एक नाही, दोन्ही पाय वर करायचे. हे बघ. अय्या हे काय? घरात सुद्धा तुझ्यासारखंच उलट्या डोक्याने राहायला शिकवतच वाटतं. उलट्या काळजापेक्षा बरं नाही का? शिवाय जगाला पाहायचं असेल सरळ तर स्वतःला उलट टांगून घेतलं पाहिजे. नाता घरची तारा, दुसरं काय? अय्या कुणाचे ना? या तरात. राम राम राजा भाऊ. राम. हा आणखीन आला वाद. आज विशेष मोहिमेवर. नाही ते कमलताईंचं काहीतरी काम आहे. माझ्याकडे. हो हो तुझ्याकडे. मला योगासनं शिकायचे तुझ्याकडून. मेलो. तुझ्याकडे बघितल्यावर मला फक्त एकच आसन येतं, शवासन. मग ते शिकव. चालेल. या महिन्यात नाही, पुढच्या महिन्यात शिकवलं तर चालेल. चालेल पण नक्की शिकव. नक्की. पुढच्या महिन्यापर्यंत जगलो वाटलं तर नक्की शिकवीन. येतो मी. कमल, तुमचं कधी पटतच नाही का ग? मला खूप आवडतं त्याच्याशी भांडायला. जाऊ दे, मी आणि शिवा काका की नाही मुद्दामच एका कामाकरता आलो आहोत. आजोबा. अरे दीपक. आजोबा मी आलो. या भरल्या घरामध्ये याच पुन्हा सुखाची वाट पाहत होतो आम्ही. म्हणजे काय आजोबा? म्हणजे वाघाचे पंजे, म्हणजे आम्ही तुझी वाट पाहत होतो. कोणाला दीपक वाटतं? हा कोण आहे? सोन्या, मी तुझी आजी. होय आजोबा? म्हणजे तुमची बायको? ये ती माझी बहीण आहे. तरी ती माझी आजी. हो खूप चांगले आहे. जा तिच्याकडे जा. कसं बोलतं ग माझा पाडस? तू माझं कौतुक करते? अरे माझा राजा. राजा म्हणजे राजा मामा? राजा म्हणजे तू. तुमचा राजा. आजी वरती काय आहे? वर ना मोठी गच्ची आहे. चल आपण गच्चीत जाऊया. आधी आपण घर पाहूया. बघता रे आमचं घर कसं आहे, मोठं. आवडलं का तुला? हो. मग तू आता इथंच राहायचंस आमच्या जवळ. काय मग आई जवळ कोण? ती एकटी राहील ना. राहते रे. इकडे काय आहे? रावसाहेब. आजोबा, आजी मारकुटी आहे? नाही, चांगली खूप लाड करते ती. आज तिने तुझ्याकरता काय गंमत आणली माहिती का? जा आत्याबाई आणा. ए आत्याबाई म्हणजे तू. आजोबा काय गंमत आहे? तुम्ही ओळखा, आम्ही नाही सांगणार. अरे हो हो. ही बघ गाडी. आणि हे बघ काय? हे विमान बघितलंस?
आजोबाई खेळणी कोणाची आहेत? अरे ते आमच्याकडे एक बाळ होतं, त्याचं नाव होतं नन्नू. कुठे आहे ते बाळ? त्याला पंख आले आणि ते गेलं उडून. आभाळात गेलो? हा, बाळाच्याही पलीकडे गेलं. आजोबा मला द्याल तसे पंख? ए आपल्याला नकोत बाबा तसले पंख, नको. हे विमान बघ किती छान आहे, बघ कसं चालतं ते. ये. मालक हा, मालक हा. खायला आणलाय. अरे हे काय गाढव आहेस तू? काय गोड धोड असेल काय ते घेऊन ये जा. पेढे, लाडू, बर्फी, काय डब्यामध्ये गोड असेल ते होय, आण होय, ना. आणतोय. ही दोघं यासाठी आले ते मला माहिती असतं ना तर बाहेरच गेलो नसतो. किती वेळ झाला? खूप वेळ झाला रे. तू त्याला सोडायला नको होतस. कमल वंसनी इतका आग्रह केला ना, पण येतीलच ते. मला नाही त्यांची खात्री वाटत. मला त्या माणसाचा भरोसा वाटत नाही. ते दीपकला सोडणार नाही. तसं होणार नाही राज. का नाही होणार? दीपकला मिळवण्यासाठी काय कमी प्रयत्न केलेत त्यांनी? स्वतःच्या नातवाला विकत घेण्यापर्यंत पाळी केली त्यांची. आणि तू तर आता त्यांच्या आईतच स्वाधीन केलंस. हे बघ, तू असं काही बोलू नकोस. मुलाला असं पळवण्याचा असभ्यपणा नाही करणार ते. अरे चांगली सुसंस्कृत माणसं आहेत ती, आणि माझा विश्वास आहे त्यांच्यावर. मला नाही पटत. मी त्याला आत्ताच्या आता घेऊनच येणार. अरे थांब, मी पण येते. अहो शिवाजी महाराज, पुरे आता घोडं दमलं. त्या घोड्याला काही खायला बिला द्याल की नाही? घोडा काय पाहिजे? काय काळी द्या महाराज, पण लवकर द्या, भूक लागलेली आहे फार. ऐक, असं नाही बसायचं, वा. घोड्यासारखं. बर, घोड्यासारखं. कसं आहे खाऊ? सुंदर सुंदर, पण महाराज थोडा आणखी द्या ना, खूप फार लागलेली आहे महाराज. दीपक, दीपक, ए अरे खाऊ घ्या ना, ही खेळणी घे. इकडे इकडे मचावली. ये. खेळणी आणि खाऊ देऊन मुलाचं मन थोडा वेळ रमवता येईल मामनजी, पण त्याच्या मनातलं आईचं प्रेम कसं जाणार? सारखे आईच्या प्रेमाचे गोडवे गाण्यापेक्षा त्याच्या मागं काय लपलंय ते सांग ना. काय हवंय तुला? सोनं, चांदी, गाड्या, बंगले, इस्टेट, काय हवंय काय? तुम्ही सांगताय त्या वैभवावर ज्यानं लाथ मारली त्या तुमच्या मुलाची पत्नी आहे मी मामनजी. अहो स्वाभिमानासाठी ज्यानं सगळं ऐश्वर्य लुटवलं त्या तुमच्या मित्राची भाऊ कसबेची मुलगी आहे मी. सोन्या चांदीचा मोह तुम्ही मला दाखवू नका. दीपक तुमचा वारस आहे, कायद्याने त्याचाही हक्क आहे या संपत्तीवर, आणि मनात आणलं ना तर मी दावाही करू शकते त्यासाठी. पण मी ज्या घरात जन्मले त्या घरातली मुलगी आपल्या सासऱ्याला कोर्टात नाही खेचत, समजलं? चल दीपक. पिण्याच्या पाण्याची टंचाई तीव्रतेने वासू लागली. वासू नाही रे, भासू. रात्रभराची काम. अरे तू, अरे वा, आणखीन कोणी येणार होतं वाटतं. आमच्याकडे कोण येणार? आज कॉलेजला गेली नाहीस वाटतं. आज रविवार आहे, म्हटलं जरा एन्जॉय करू. मजा आहे बा तुमची. रविवारी तुम्हाला एन्जॉय करायला मिळतं, आम्हाला कामं असतात रविवारची. रविवारी कसली रे कामं करतोस? हा? बाबांना सांगून प्रेसच खरेदी करते. आयडिया चांगली आहे. म्हणजे तुझे पप्पा प्रेस विकत घेतील आणि मी स्टेशनवर करवंटी घेऊन ये लावा, ये वा, ये वा, ये. तसं नाहीये होणार. मालकाचं मत छापत राहिलं तर ते कधीच कामावरनं काढत नाही. हो, पण केव्हा मी कामावर असलो तर ना, किरणचा भाऊ म्हटल्यावर ते कामावर काढून नाही टाकणार मला. तसं नाही व्हायचं. परवा दीपकशी लहान होऊन खेळले. एका दिवसात जीव जडला त्याच्यावर त्यांचा. मला खात्री आहे एक दिवस वहिनीला ते नक्की घरी घेऊन येते. देव करू आणि तसंच हो.
किरणला तिचं घर मिळालं ना की माझी काळजी मिटेल. तसंच होईल. वहिनी बंगल्यावर येईल आणि मी तिकडे. हं? तू तिकडे येऊन काय करणार? म्हणजे काय, आपलं लग्न झाल्यावरती आपण जोडीने नाही राहायचं? अरे हो, विसरलोच. आयुष्यात आज पहिल्यांदा स्वतःच्या पोटच्या पोराच्या दारात काही मागायला म्हणून मी आलो. पण रिकाम्या हाताने परत जावं लागतं. ठीक आहे, छान करीन मी. थांबा मामनजी. आता तुम्ही दीपकच्या वडिलांचा अशा तऱ्हेने उल्लेख केला की निदान सुनेनी तरी तुम्हाला रिकाम्या हाताने पाठवून. हो, तुझ्या या उपकाराच्या मोबदल्यात मला काय द्यावं लागेल? फार काही नाही. तुम्ही कमलचं लग्न राजाशी लावून द्या, मी दीपकला तुमच्या ताब्यात देते. छान. म्हणजे आयुष्यभर व्यापार मी केला आणि हा सौदा मात्र तू मारणार. तुला माहितीये तू काय मागतेस? मी स्वतःसाठी काहीच मागत नाही मामनजी. मी माझ्या काळजाचा तुकडा तुमच्याकडे देऊन तुमच्या मुलीच्या सौख्याची भीक मागतीये. कमल आता राजाशिवाय नाही राहू शकणार. मग बरं आहे की त्या असल्या भिकारड्याशी लग्न करण्यापेक्षा ती मेलेलीच बरी. मामनजी, माझे मान झुकवण्याचा तुम्ही सगळे प्रयत्न करता, पण लक्षात ठेव तसं कधीही होणार नाही. या जगात कुणासमोर तरी मस्तक नमवावंच लागतं. माझं मस्तक नमेल, पण ते या उमरेशी नाही. झालं तुझं समाधान? तरी मी तुला सांगितलं होतं त्या उलट्या काळजाच्या माणसाच्या विनवण्या करू नकोस म्हणून. तुला तुझ्या सासऱ्याचा पुळका आला. आयुष्यभर तू त्याचा मान राख, तो तुझा अपमान करेल. अरे ते स्वतःच इतके दुःखी आहेत. एकुलता एक तरुण मुलगा गेल्यावर माणसाची काय अवस्था होत असेल हे आपण जाणायला हवं. या वयात एवढं मोठं दुःख घेऊन कुठेतरी समाधान शोधायचा प्रयत्न करतायत ते. त्यांचं त्यांनाच कळत नाही रे आपण काय बोलतोय ते. मला तुझं वागणंच कळत नाहीये. एका बाजूनं कणखरपणे त्यांच्या विरोधात काय उभी राहतेस, दुसऱ्या बाजूनं मनोमन त्यांचा आदर काय करतेस. जाऊ दे राजा, सासरा सुनेच्या या भांडणात तू न पडणं हेच बरं. ठीक आहे, जशी तुझी मर्जी. रात्री माझी जेवायला वाट पाहू नकोस, मी उशिरापर्यंत प्रेसमध्ये थांबणार आहे. शिवा, जी मालक. शिवा, आलो. कमाल कुठे आहे? आतल्या खोलीत असतील. हा? नाही, लय वेळ झाला, मी बघितलं नाही. अच्छा. लक्ष्मी, लक्ष्मी, काय कमाल कुठे आहे? म्हणजे खोलीत नाही येते? तुला सांगून नाही गेली? नाही. चेष्टा नाही राजा, मी तुझ्यासाठी सर्वस्व सोडून इथे आले. तीच मोठी चूक केलीस, रितभात सोडलीस. अगं जी मुलगी लग्नाआधी बापाचं घर सोडू शकते ना, ती लग्नानंतर नवऱ्याचं घर सोडू शकते. राजा, अगं पळून जाऊन लग्न करणं हे सगळं फिल्मी असतं. एक शहाणपणा कर, कोणाच्या लक्षात येण्याआधी, छितू होण्याआधी इथून निघून जा. नाही राजा. राजा, मी तुझ्याशिवाय जगू शकत नाही. कमल, अगं मी सुद्धा मनापासून तुझ्यावर प्रेम करतो, त्या प्रेमाचा आदर करतो. आपल्या प्रेमाचा बाजार मांडलेला मला नाही आवडणार. हे घे, परत घरी जा. ठीक आहे, मी घरी जाणार नाही. मी किरण वहिनीकडे जाईन. कमल, एक मिनिट कमल. अशा अवस्थेत किरण तुला आसरा देईल असं वाटतं तुला? चुकीची कल्पना आहे तुझी. तीही माझ्यासारखी रितभात सांभाळणारी आहे. कमल, या वयात मुलीच्या हातून थोडी तरी चूक झाली ना, तिला ती आयुष्यभर भोगावी लागते. माझा एक कमल, कुठच्याही लक्षात येण्याआधी माझ्याबरोबर घरी चल. आता पुन्हा त्या राजाला भेटलीस ना, तर आधी तुझी आणि मग त्या राजाची तंगडी मोडून हातात ठेवीन. आता तुझं लग्न त्या जनार्दनच्या मुलाशीच होणार, आणि तेही ताबडतोब. चल निघ माझ्या डोळ्यासमोरून. आंग्रे साहेब. येस. विक्टर, तू जेलमधून कधी सुटलास? जेल मधून सीधा इकडे चालोय आंग्रे साहेब. पण मी आता दुसरा ड्रायव्हर ठेवलाय. मी नोकरी मागायला आलेलो नाही, जाब मागायला आलोय. कसला जाब? मी तुरुंगात गेल्यावर ठरलेली रक्कम तुम्ही घरी पोचती केली नाहीत. मला काय आठवत नाही भाऊ. मी तुला आठवण करून द्यायला आलोय. आता नुकताच सुटून आलायस तू जेलमधून विक्टर,
पुन्हा लगेच फासावर जायचंय तुला? चल चालतो इथून. गेट आउट. आउट. आता तुला इन करूनच मी आउट होणार. तू मला दिलेलं प्रॉमिस पाळलं नाहीस. राव साहेबांच्या पोराचा माझ्याकडून खून करून घेतलास. त्या बिचाऱ्या गरीब किरणला विधवा केलंस पैशाच्या लालचीनं. इतकं सगळं बोलल्यावर इथून सरळ बाहेर जाशील असं वाटलं तुला? चाल. हो. जनार्दन तू हा येऊ नकोस. आत हो. आज जाणार नाही मी. सगळं जाऊन पोलिसांना सांगणार तू विक्टरचा खून केलास म्हणून, आणि श्यामला पण तूच मारलंस. तुलाही तिकडे पाठवायला मला वेळ लागणार नाही. म्हणजे तू माझा खून करणार? हो. हॅलो, रावसाहेब इनामदार हिअर. हा बोला इन्स्पेक्टर साहेब. कोण रेटा? कुठे यायला पाहिजे? सरकारी हॉस्पिटलमध्ये? बर, हो येतो. नाही नाही नाही, अगदी लगेच निघतो. अच्छा. मिस रीटा, मिस रीटा, हे बघ कोण आले. रावसाहेब इनामदार आले. आता तुला काय सांगायचं ते लवकर सांग. हा सांग. रावसाहेब, श्यामचा खून जनार्दनने केलाय. विक्टरला पण त्यानेच मारले. आणि आणि नाही नाही नाही, उशीर अजिबात चालणार नाही. आजच्या आज मला सगळे कागदपत्र हवेत. अरे अरे, आणखी 4 वकील घ्या ना हाताशी. हा. रावसाहेब, रावसाहेब, एक आनंदाची बातमी द्यायला आलोय. आपला राजेश विलायत येऊन परततोय. आजच तार आली. तुम्ही आता लग्नाची तयारी सुरू करा. एक आनंदाची बातमी आम्ही तुम्हाला देत आहे. आम्ही विचार बदललाय. विचार बदललाय? मी काही समजलो नाही. जनार्दन, आम्ही खूप दुनिया पाहिली. खूप कथा, कादंबऱ्या, नाटकं वाचली. पण तुमच्या इतकं नीच कपटी पात्र कुणीही निर्माण केलेलं नाही. माझ्या विरुद्ध तुमचे कोणीतरी कान भरलेले दिसत आहेत सर. म्हणून तुम्ही शब्द देऊन फिरलात. मी फिरलो नाही जनार्दन, तुमचं नशीब फिरलं. नशिबाचं कारण देऊन माझे उपकार विसरण्याचा प्रयत्न करू नका रावसाहेब. हे वैभव, हा बंगला, सोन्या चांदीने भरलेल्या तिजोऱ्या, ही सगळी माझ्या बुद्धीची करामत आहे. आणि लक्षात ठेवा, जी बुद्धी तुम्हाला रावसाहेब बनवू शकते तीच तुम्हाला भिकारीही बनवू शकते. माझे उपकार इतक्या सहजासहजी विसरणं शक्य नाही. तुम्ही आणखी पुष्कळ उपकार केलेत तुम्ही आमच्यावर मिस्टर जनार्दन अंग्रे. आमच्या कारखान्यातल्या लाखो रुपयाची अफरातफर, आमच्या एकुलत्या एका मुलाचा अपघाती मृत्यू, तुमचा ड्रायव्हर विक्टर याचा खून, हे सगळे तुमचेच उपकार आहेत आमच्या. आणि आता तुमच्या मुलाला आमचा जावई बनवून आमची सगळी संपत्ती हडप करण्याची स्वप्न तुम्ही पाहता. एक लक्षात ठेवा रावसाहेब, राजेशचं लग्न जर कमलशी झालं नाही तर मी तुमची तिरडी बांधीन. माझी शेवटची चाल तुम्हाला फार महागात पडेल रावसाहेब. मारेकऱ्यालाच धन्वंतरी समजल्यावर दुसरं काय होणार रावसाहेब? माकडाच्या हाती कोलीत देण्यासारखा दुसरा मूर्खपणा नाही. अरे आता तरी डोळे उघड.
आपला हट्ट सोड आणि त्या सोन्यासारख्या सोनेला घरी घेऊन ये. माझ्या दृष्टीनं दोघंही गुन्हेगार आहेत आणि त्यांना क्षमा नाही. इतका जिद्दीला पेटला असशील ना तर तुझं नशीब तुझ्याजवळ. अरे परोपरीने सांगून सुद्धा तुझे डोळे उघडणार नसतील तर उपयोग काय आहे ना त्याचा. तू बैस ना तुझा अहंकार गोंजारत. धीर धर किरणताई, येईल तो. कुठे जायचं नाही, राजा गेलाय ना शोधायला. नाही रे, त्याची यायची वेळ कधीच टळून गेली. इतका वेळ तो कधीच घराबाहेर थांबत नाही. मला इतकी काळजी वाटतेय ना. आला का ग? नाही रे. शाळेत जाऊन आलो, त्याच्या मित्राकडे जाऊन आलो, कुठेच सापडला नाही. कुठे गेला असेल रे दीपक? आता लक्षात आलं, ज्यांनी त्याला पळवण्यासाठी माणसं पाठवली तो नाही नाही, मामनजी असं कधीच करणार तो नाही. नक्कीच बंगल्यावर असणार. थांब राजा. नाही, आता मी तुझं ऐकणार नाही, त्याला घेऊनच येणार. म्हणजे रावसाहेब, नाटक करू नका. दीपक घरी नाहीये आणि त्याला तुम्ही पळवलंय. दीपक घरी नाही, पण तो इथे आलेला नाही. मग कुठे गेला असेल तो? आत्या. अरे देवा, काय या घराचं होणार देव जाणे. रावसाहेब, मुकाट्याने दीपक कुठे आहे तू सांग. शट अप. मी दीपकला इथे आणलेला नाही. माझी शेवटची चाल तुम्हाला फार महागात पडेल रावसाहेब. माय गॉड, जनार्दन. दीपकला जनार्दन घेऊन गेलाय. आता बघू काय करतोय तो म्हातारडा. त्या कार्ट्याच्या जीवावर सगळी इस्टेट त्याची हडप करतो आता. तुम्ही लोक वाईट आहात. माझा मामा येऊ दे, मग तो तुम्हाला बघेल. येईल येईल तुझा मामा. अरे पण मी पण तुझा मामाच आहे. मुळीच नाही, माझा मामा खूप चांगला आहे. त्यापेक्षा तुम्ही गाणे. बरं बरं, आता नाव नाही सांगणार आपलं. दीपक, दीपक श्याम इनामदार. श्याम इनामदार म्हणजे तू श्यामचा मुलगा? हो. तरीच पप्पाने तुला इथे आणलाय. ठीक आहे, मी तुला इथून बाहेर काढतो, पण पप्पांचा डाव नाही सफल होऊ देणार. आता म्हण मला मामा. म्हण ना. मामा. ऐ शाबाश. जग्गू, जग्गू दरवाजा खोल. मामू दरवाजा खोल. जग्गू, 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 मी पप्पाला सांगेन. जग्गू, जग्गू दरवाजा खोल. दीपक कुठे आहे? आत आहे. चाव्या जा रे. राजेश, पोराला घेऊन आत हो. नाही पप्पा. मी सांगतोय पोराला घेऊन आत हो. नाही पप्पा, तुमचं कारस्थान मी सफल होऊ देणार नाही.
राजा पकडा त्याला. समोर नाही तर मी येणार नाही तुमच्या बरोबर. हवालदार मागे वा, मी येणार नाही तुमच्या बरोबर. माझी संपत्ती सोडून मी येणार नाही तुमच्या बरोबर. 50 लाखाचा माल आहे, माझा गर्द आहे सगळा. मी मागे वा चला मागे वा. माझा माल आहे सगळा. मी माझ्या राजेशसाठी जमा केलेला आहे. राजेश अमेरिकेला गेलेला आहे, तो येणार आहे डिग्री घेऊन. तुम्ही मला पकडायचं नाही. हे मागे वा रे, हे मागे वा, चला मागे वा सगळे मागे वा. हवालदार चल बेड्या घाल त्याला. हे पकडू हे पकडू राजेश मला कुठे. आई आजोबा कधी येणार ग? ते नाही यायचे, पण तू बरा झालास ना की तूच जा त्यांना भेटायला. हं? आजोबा अरे 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 खाली नाही उतरायचं. आता कसं आहेस तू सोन्या? आजोबा तुमची खूप खूप आठवण येते, पण आम्ही आता ठरवलंय की तू आता आमच्या बंगल्यावर यायचं नाहीस. आता आम्हीच इथे येऊन राहणार आहोत. अर्थात सुनबाईंनी आम्हाला आसरा दिला तर. आसरा? आसऱ्याची काय भाषा करताय मामांजी? तो तर तुमचा हक्कच आहे. गुड. मग आता आम्ही इथंच येऊन राहतो. हा, पण आमची एक अट आहे. अट? येस, राजाभाऊने आमच्या बदल्यात आमच्या बंगल्यात जाऊन राहायचं. मी बंगल्यात शिवकाका नोकरी सोडून गेला का? नाही रे, मग अगदीच कसं कळत नाही तुला. आमची ट्यूबलाईट जरा लेट पेटते. सगळं कसं मनासारखं झालं. जा देवापुढे साखर ठेव. अरे कृष्णाजी पंत यादव. अच्छा, म्हणजे आमच्या शिवाकाकाने तुमची रवानगी इकडे केली तर ठीक आहे. मग आता उद्यापासून आमच्या हाताने तुमची सेवा पुन्हा घडणार. चालेल ना?